जय हिंद मित्रांनो, आज आपला टॉपिक आहे धर्म आणि समाज. एम.एल. दुर्खीमांचा पुढचा सिद्धांत रिलिजन अँड सोसायटी. तर हा जो ग्रंथ आहे त्यांचा, हा जो सिद्धांत आहे त्यांनी एलिमेंटरी फॉर्म्स ऑफ रिलिजियस लाईफ 1912 या ग्रंथामध्ये सिद्धांत मांडला. त्यांचा काय युक्तिवाद होता, तर त्यांनी काय म्हटलं, धर्म जे आहे फक्त एक सामाजिक घटना आहे. काय आहे? सामाजिक घटना आहे. धर्म ही एक सामाजिक घटना आहे. कशी सामाजिक घटना आहे? धार्मिक श्रद्धा, विधी, प्रतीके, पवित्र वस्तू समाजाच्या सामूहिक जीवनाचे प्रतिबिंब व्यक्त करतात आणि त्याला काय देतात? बळकटी देतात. म्हणजे काय त्यांनी काय सांगितलं, धर्म काय एक सामाजिक घटना. आता सामाजिक घटना का आहे? कारण की ज्या धार्मिक श्रद्धा आहेत, विधी आहे, प्रतीके आहे, पवित्र वस्तू आहेत, या सर्व वस्तू काय करतात? समाजाचे जी सामूहिक जीवन आहे, समाजाच्या सामूहिक जीवनाचे प्रतिबिंब या वस्तू दर्शवतात आणि ह्या सामूहिक जीवनाला काय करतात? ते बळकटी देतात. म्हणून कसं आहे? सामाजिक घटना आहे. त्यांचे मुख्य प्रतिपादन काय आहे दुर्खीमांचे, की जेव्हा लोक पवित्रताची उपासना करतात तेव्हा समाजशास्त्रीय अर्थाने ते महत्वपूर्ण प्रकारे समाजाच्या सामूहिक शक्तीची उपासना करतात. म्हणजे ते काय म्हणतात, की जेव्हा लोक पवित्रतेची उपासना करतात, म्हणजे लोक जेव्हा धर्माची उपासना करतात तेव्हा आपण जर का समाजशास्त्रीय अर्थाने ती उपासना बघितली धर्माची, तर काय आहे? हे समाजाच्या जे सामूहिक शक्ती आहे, समाजाची जी सामूहिक शक्ती आहे त्याची काय करता? उपासना करता, असं ते म्हणतात. म्हणजे काय अल्टिमेट लोक धर्माची उपासना नाही करतायत, तर कशाची उपासना करताय? समाजाची उपासना करताय. आता दुर्खीमचा समाजशास्त्रीय दृष्टिकोन कसा होता बघा. दुर्खीमांनी धर्माचे स्पष्टीकरण जे आहे तर ते वैयक्तिक मानसशास्त्र किंवा मग अलौकिक प्रकटीकरण किंवा मग तत्वमीमांसीय सत्य यांच्या आधारावर त्यांनी धर्माचे स्पष्टीकरण करण्यास काय दिला? नकार दिला. त्यांनी काय केलं? त्यांनी धर्माचा अभ्यास जो आहे तर तो समाजशास्त्रीय पद्धतीने केला. त्यासाठी त्यांनी कोणते कोणते प्रश्न विचारले? त्यांनी पुढचे प्रश्न विचारले. पहिला, अभ्यासामध्ये त्यांनी पुढचे प्रश्न विचारले. पहिला, कोणत्या सामाजिक परिस्थिती म्हणून धर्माची निर्मिती होते? म्हणजे अशा कोणत्या सामाजिक परिस्थिती आहेत की ज्याच्यामुळे धर्माची निर्मिती होते? पुढचा, धार्मिक श्रद्धा का टिकून राहतात? म्हणजे समाजामध्ये ज्या धार्मिक श्रद्धा असतात तर त्या का टिकून राहतात? हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न आहे, धार्मिक विधी सामाजिक एकात्मता कशी निर्माण करतात? म्हणजे आपण ज्या धर्मामध्ये विधी वगैरे पार पाडतो तर त्या समाजामध्ये सामाजिक एकात्मता कशा निर्माण करतात? हा त्यांनी तिसरा प्रश्न विचारला. चौथा आहे, समाज जो आहे तर तो पवित्र आणि अपवित्र, लौकिक यांच्यामध्ये भेद कसा करतो? भेद का करतो? म्हणजे काय? समाज पवित्र आणि अपवित्र यांच्यामध्ये भेद का करतो? हा त्यांचा पुढचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, जे धार्मिक प्रतीक आहे तर ते समाजाचे प्रतिनिधित्व कसे करतात? आपण जे धार्मिक प्रतीक म्हणतो तर ते समाजाचे प्रतिनिधित्व कसे करतात? हा पुढचा प्रश्न होता. आणि त्याच्या पुढचा, धर्म सामाजिक एकीकरण आणि सामाजिक व्यवस्था यांना कसा हातभार लावतो? जो धर्म आहे तर तो सामाजिक एकीकरणाला आणि जी सामाजिक व्यवस्था सोशल ऑर्डर आहे तर यांना कसा हातभार लावतो? हा त्यांनी प्रश्न विचारला. म्हणजे काय? त्यांनी या प्रकारचे प्रश्न विचारले. आता दुर्खी म्हणजे काय म्हणत होते, की समाजशास्त्राने सामाजिक तथ्यांचे स्पष्टीकरण इतर सामाजिक तथ्याच्या आधारे केले पाहिजे. आपण बघितलं सामाजिक तथ्य सिद्धांतामध्ये दुर्खीम काय बोलले होते, की जर का तुम्हाला एका सामाजिक तथ्याचे स्पष्टीकरण करायचे आहे तर त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या सामाजिक तथ्याचा आधार घेतला पाहिजे. त्यांना केवळ व्यक्तीच्या हेतूमध्ये किंवा प्रेरणामध्ये कमी करून पाहू नाही. म्हणजे काय त्यांनी काय सांगितलं, की सामाजिक तथ्यांचे जेव्हा समाजशास्त्रज्ञांना सामाजिक तथ्यांचा अभ्यास करायचा असतो त्यासाठी त्यांनी वेगळे दुसरे जे सामाजिक तथ्य आहे तर त्याचा आधार घेतला पाहिजे. आता धर्म हा म्हणून सामाजिक तथ्य आहे का? आता धर्म सामाजिक तथ्य का आहे? धर्म सोशल फॅक्ट का आहे? कारण तो व्यक्तीच्या बाहेर आहे, बरोबर? व्यक्तीच्या बाहेर अस्तित्व असतो. आता धर्म वेगळा आहे, माणूस वेगळा आहे, परंतु आपण धर्माला माणसामध्ये इन्क्लूड करतो. परंतु धर्म संस्था वेगळी आहे, मानव वेगळा आहे. व्यक्तीवर सामाजिक बंधन निर्माण करतो, बरोबर आहे ना? धर्म काय करतो? व्यक्तीवरती ह्याच गोष्टी केल्या पाहिजे, ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजे याच्यासाठी काय करतो? बंधन निर्माण करतो. सामूहिकरित्या सामायिक केला जातो. सिंपल आहे ना? धार्मिक विधी सामूहिकरित्या पार पाडल्या जातात. पुढचं, सामाजिकीकरणाद्वारे पुढे हस्तांतरित केला जातो. आपल्याला धर्म किंवा धार्मिक विधी जे आहे तर त्या कशा शिकल्या? आपण सामाजिकीकरणा म्हणून शिकलेलो आहोत. वर्तनाचे नियमन करतो, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे याचे नियमन कोण करतो? धर्म करतो. सामूहिक कर्तव्य निर्माण करतो. आपले कर्तव्य असतात ना काही धर्माप्रती, की आपण आपल्या गटाने किंवा आपल्या समूहाने ह्या गोष्टी धर्माबद्दल केल्या पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टी कोण करतो? धर्म करतो. म्हणून धर्म काय? एक सामाजिक तथ्य आहे. समजलं? सामाजिक तथ्य म्हणून धर्म काय आहे? तर धर्म ह्या सगळ्या गोष्टी करतो.
त्याच्यामुळे धर्म हा सामाजिक तथ्य आहे. आता पुढचे त्यांनी धर्माची व्याख्या दिली. दुर्खिमांनी धर्माची व्याख्या फक्त देवावरील विश्वास याच्या आधारावर त्यांनी दिली नाही, तर त्यांनी काय म्हटलं की धर्म काय आहे, एक पवित्र वस्तूंशी संबंधित श्रद्धा आचारांची एक एकसंध व्यवस्था. काय म्हणतात ते, धर्म काय आहे, एक पवित्र वस्तूंशी संबंधित एखादी अशी पवित्र वस्तू आहे की जिच्याशी या पवित्र वस्तूशी संबंधित अशा काही श्रद्धा आणि असे काही आचरण अशा काही श्रद्धा आणि असे काही आचरण. म्हणजे काय, एक पवित्र वस्तू आहे, त्या पवित्र वस्तूशी संबंधित ज्या काही श्रद्धा आहेत आणि जे काही आचरण आहेत यांची काय एक व्यवस्था आहे, जी काय करते, व्यक्तींना एका नैतिक समुदायामध्ये एकत्र आणते. म्हणजे काय म्हणतात ते, धर्म म्हणजे काय, एखाद्या पवित्र वस्तूशी संबंधित श्रद्धा आणि आचरण यांची एक एकसंध व्यवस्था, जी काय करते, ही व्यवस्था काय करते की व्यक्तींना एका नैतिक समुदायामध्ये एकत्र आणते. काय करते, व्यक्तींना एका नैतिक समुदायामध्ये एकत्र आणते, त्याला ते काय म्हणतात, धर्म म्हणतात. आता यामध्ये 3 घटक विशिष्ट महत्वाचे. पहिला आहे श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय, बिलीफ म्हणजे काय, पवित्र वस्तू, शक्ती, प्राणी, देवता, मिथके, जगाच्या स्वरूपाशी संबंधित कल्पना, प्रतिनिधित्व, यांना काय म्हणतो आपण, श्रद्धा. म्हणजे काय, श्रद्धा आहे आपली. दुसरं विधी. विधी म्हणजे काय, ज्या पवित्र वस्तू आणि धार्मिक अर्थांची संबंधित ठराविक पद्धतीने केलेली सामूहिक कृती. म्हणजे काय, श्रद्धा म्हणजे काय, पहिलं की पवित्र वस्तू वगैरे, शक्ती, प्राणी, देवता, मिथके, जगाच्या स्वरूपाशी संबंधित ज्या कल्पना आहेत आणि प्रतिनिधित्व आहे याला आपण काय म्हणतो, श्रद्धा, बिलीफ. आणि विधी म्हणजे काय, आपण ज्या वरच्या पवित्र वस्तू बघितल्या किंवा धार्मिक अर्थ बघितले तर यांच्याशी संबंधित जे ठराविक पद्धतीने केलेली काय सामूहिक कृती आहे. काय सामूहिक कृती, कशी, ठराविक पद्धतीने केलेली, कशाशी संबंधित, पवित्र वस्तू आणि धार्मिक अर्थांची संबंधित, त्याला काय म्हणतात ते विधी म्हणतात. तिसरा आहे नैतिक समुदाय. आता धर्म श्रद्धावान लोकांना एकत्र आणतो. आपल्याला माहिती आहे जे लोक श्रद्धा ठेवतात त्यांना धर्म एकत्र आणतो आणि सामूहिक बंधन आणि सामाजिक एकात्मता निर्माण करतो. धर्म काय करतो, जे श्रद्धावान लोक आहेत तर त्यांना एकत्र आणतो आणि जे सामूहिक बंधन आणि सामाजिक एकात्मता काय करतो, निर्माण करतो. म्हणून धर्म काय आहे, पवित्र श्रद्धा, विधी आणि नैतिक समुदाय आणि सामूहिक एकात्मता. धर्मामध्ये 4 गोष्टी. पहिली गोष्ट पवित्र श्रद्धा, विधी आहे, एक नैतिक समुदायामध्ये निर्माण करतो आणि सामूहिक एकात्मता निर्माण करतो. आता पुढचं पवित्र आणि लौकिक शक्ती. आता पहा, दुर्खिमांनी धर्माच्या समाजशास्त्रातील मूलभूत विश्लेषणात्मक भेद आहे. पहिला, पवित्र म्हणजे काय, सॅक्रेड. पवित्र म्हणजे अशा वस्तू किंवा गोष्टी ज्या वेगळ्या आणि स्वतंत्र ठेवलेल्या असतात, बरोबर, त्या विशेष मानल्या जातात. तिसरं, निषेधांनी वेढलेल्या असतात, त्यांच्याबद्दल काहीतरी पुढे विष नसतं ना की ह्या गोष्टींना आपण अपमान नाही केला पाहिजे किंवा आपण ह्या गोष्टीबद्दल वाईट गोष्टी म्हटल्या नाही पाहिजे. पुढचं, आदराने व श्रद्धेने पाहिलं जातात. माहिती आहे आपल्याला, आदर ठेवतो आपण, श्रद्धा ठेवतो त्यांच्यावरती. सामूहिक अर्थांशी जोडलेल्या असतात, ना, सर्वांच्या अर्थांशी जोडलेल्या असतात. विधी आणि नियमांद्वारे संरक्षित केल्या जातात. काहीतरी धर्माशी रिलेटेड काहीतरी विधी आहे, काहीतरी नियम आहे, यांच्याशी त्या संरक्षित केलेल्या असतात. आता पवित्र गोष्टीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश होतो. पहिली, देव, पूर्वज, धार्मिक ग्रंथ, मंदिरे, विधी, प्रतीके, ध्वज, राष्ट्रीय स्मारके, सामूहिक ओळख दर्शवणाऱ्या वस्तू, या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला ह्या सर्व गोष्टी दिसतात, बरोबर. म्हणून त्यांना काय म्हणतो आपण, पवित्र वस्तू. म्हणजे काय, महत्वाचे म्हणजे काय, पवित्र म्हणजे नेहमीच नैतिकदृष्ट्या चांगले असे नाही. एखादी गोष्ट पवित्र आहे म्हणून ती नेहमीच नैतिकदृष्ट्या चांगली असेल असं नाही, तर ती वाईट सुद्धा असू शकते. पण ते लोकांवर डिपेंड आहे की लोकांनी तिला पवित्र म्हटलंय की नाही पवित्र म्हटलंय. पुढचं, अलौकिक किंवा लौकिक, पवित्र, अपवित्र आणि लौकिक. प्रोफेन म्हणजे काय, सामान्यतः दैनंदिन जीवनाशी संबंधित ज्या गोष्टी आहे आणि क्रिया, काय दैनंदिन जीवनाशी, आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित ज्या गोष्टी आणि क्रिया असतात त्याला आपण काय म्हणतो, लौकिक गोष्टी. उदाहरणार्थ सामान्य काम करणे, दैनंदिन उपभोग घेणे, रोजच्या जीवनातील क्रिया वगैरे आहे, सामान्य सामाजिक परस्पर संवाद आहे, या सर्व काय झाली, लौकिक गोष्टी. आता समाजशास्त्रीय महत्व. पवित्र किंवा लौकिक हा जो भेद आहे एक प्रतिकात्मक सीमा निर्माण करतो. काय करतो, पवित्र आणि लौकिक हा जो भेद काय निर्माण करतो, एक प्रतिकात्मक सीमा. ही सीमा सामान्य दैनंदिन जीवनाला सामूहिक धार्मिक अर्थाच्या क्षेत्रापासून वेगळी करते. ही जी सीमा आहे पवित्र आणि लौकिक याच्यामध्ये जी सीमा आहे, प्रतिकात्मक सीमा, ही काय करते, जे सामान्य दैनंदिन गोष्टी आहे,
सामान्य दैनंदिन जीवन आहे याला काय करते, सामूहिक धार्मिक अर्थाच्या क्षेत्रापासून तर धर्माच्या क्षेत्रापासून काय करते, वेगळी करते. दुर्खिमचं काय मत आहे की विशिष्ट देवावरचा विश्वास असण्यापेक्षा पवित्र आणि लौकिक यांच्यातील भेद हा धर्मासाठी अधिक मूलभूत आहे. म्हणजे ते काय म्हणतात की तुम्ही कोणत्या तरी एका देवावर विश्वास ठेवता, त्याच्यापेक्षा कोणत्या तरी देवावर विश्वास ठेवण्यापेक्षा पवित्र आणि लौकिक यांच्यामध्ये जो भेद आहे हा धर्मासाठी अधिक मूलभूत असतो. का? कारण की जर का पवित्र वस्तू आहे आणि एखादी लौकिक वस्तू आहे याच्यामध्ये जर का भेद नसेल तर सर्व काय गोष्टी सारख्या राहतील. परंतु काय पवित्र आणि अपवित्र यांच्यामध्ये कसा असतो, भेद असतो. त्याच्यामुळे काय म्हणतात ते की धर्मासाठी पवित्र आणि लौकिक यांच्यामधला भेद महत्वाचा असतो. तर पुढचं बघा, धर्म एक सामाजिक संस्था. कसं पाहता, धर्म एक सामाजिक संस्था कशी आहे, धर्म सामाजिक संस्था आहे. का? कारण की त्याच्यामध्ये पुढच्या गोष्टी असतात. कोणत्या एक स्थापित शब्द आहे, बरोबर. सामाजिक संस्था सोशल इन्स्टिट्यूशन आहे ना, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत धर्मामध्ये, स्थापित शब्द असतात. दुसरं नियम आहेत, मूल्य, विधी आहेत, काहीतरी भूमिका आहे, संघटना आहे, धार्मिक संघटना असतात, अधिकाराच्या रचना असतात की जे धर्मगुरू वगैरे असतात किंवा जे पंडित असतात यांना काय असतात, जास्त अधिकार असतात. सामाजिकीकरणाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये करतात ना, धर्म सामाजिकीकरणामध्ये मोठी भूमिका बजावतो. आणि नैतिक नियम व्यवस्था आहे, बरोबर. या सर्व गोष्टी आहेत. का? या सर्व गोष्टी आहेत. त्याच्यामुळे धर्म एक काय सामाजिक संस्था आहे. म्हणून धर्म समाजामध्ये विविध संस्थात्मक कार्य पार पाडतो. म्हणजे काय, संस्था कशाला म्हणतो आपण, जी गोष्ट समाजामध्ये एक संस्थात्मक कार्य पार पाडते, समाजामध्ये एक संस्थात्मक कार्य पार पडते त्याला आपण सामाजिक संस्था म्हणतो. धर्म ह्या सर्व गोष्टी करते, त्याच्यामुळे धर्म काय, एक सामाजिक संस्था. आता धर्म पुढील प्रक्रिया निर्माण करण्यास मदत करतो. कोणती प्रक्रिया धर्म निर्माण करण्यास मदत करतो? पहिला, नियम, मूल्य, नैतिक नियम, सामूहिक वर्तन, सामाजिक एकात्मता. काय नियम असतात, काहीतरी मूल्य होतात, नैतिक नियम निर्माण केले जातात, त्याच्यामुळे सामूहिक वर्तन घडते आणि सामाजिक एकात्मता निर्माण होते. ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया निर्माण करण्यास काय करतो, धर्म मदत करतो. आता सामूहिक प्रतिनिधित्व, कलेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन. दुर्खिम, सामूहिक प्रतिनिधित्व म्हणजे समाजाने सामायिक केलेली श्रद्धा, प्रतीके, वर्गीकरणे, अर्थ, मूल्ये, कल्पना, संकल्पना. म्हणजे काय म्हणतात ते की सामूहिक प्रतिनिधित्व म्हणजे काय आहे की समाजाने, जो आपला समाज आहे तो समाजाने सामायिक केलेली ही सर्व गोष्टी, या सर्व गोष्टी याला ते काय म्हणतात, सामूहिक प्रतिनिधित्व. काय केले समाजाने, याला सामूहिक का म्हणतोय आपण, कारण की समाजाने एक सामायिक केलेली आहे, समाजाने काय म्हणतात तिला परस्पर संबंधित, समाजाशी परस्पर संबंधित आहे, समाजाची सामायिक केलेली आहे, सामायिक. त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो आपण, सामूहिक प्रतिनिधित्व म्हणतो. आता हे जे प्रतिनिधित्व आहे व्यक्तीने स्वतंत्रपणे निर्माण केलेले असतात. आपण ही वरची जेवढी प्रतिनिधित्व बघितली समाजाची सामूहिक प्रतिनिधित्व, ही व्यक्तीने स्वतंत्रपणे निर्माण केलेली नाही तर ती समाजाने निर्माण केलेली आहे आणि टिकवलेली आहे. म्हणजे ते काय म्हणतात, सामूहिक प्रतिनिधित्व कोणत्याही व्यक्तीने, स्वतंत्र व्यक्तीने निर्माण केलेली नाही तर ती जी आहे सामूहिक प्रतिनिधित्व समाजाने निर्माण केलेली आहे आणि समाजाने टिकवलेली आहे. उदाहरणार्थ, धार्मिक प्रतीके, मिथके, राष्ट्रीय प्रतीके, चांगले आणि वाईट याविषयीच्या कल्पना, सामाजिक वर्गीकरणे, वेळ आणि अवकाशाच्या संकल्पना, या सर्व गोष्टी कशामध्ये येतात, सामूहिक प्रतिनिधित्वामध्ये. धर्म विशेषतः शक्तिशाली सामूहिक प्रतिनिधित्व निर्माण करतो. काय करतो धर्म, एक शक्तिशाली सामूहिक प्रतिनिधित्व निर्माण करतो. का? कारण की विधी त्यांची वारंवार पुनरुक्ती आणि पुनर्भटकरीकरण करतात. काही म्हणजे काय, तर उदाहरणार्थ बघा, राष्ट्रीय ध्वज हा पवित्रतेसारखा होऊ शकतो. विषय पहा, धर्म काय करतो, एक शक्तिशाली सामूहिक प्रतिनिधित्व निर्माण करतो, बरोबर. आता हे का निर्माण करतो, कारण की विधी काय करतात, ज्या विधी असतात धार्मिक विधी, त्या धार्मिक विधी वारंवार त्यांची पुनरावृत्ती आणि पुनर्बळकटीकरण करतात. एखादी वस्तू आहे, एखाद्या वस्तूला जर का आपल्याला शक्तिशाली सामूहिक प्रतिनिधित्व बनवायचं आहे त्याच्यासाठी धर्म काय करेल की ज्या धर्माच्या विधी आहेत तर त्यांची त्या वस्तूप्रती वारंवार पुनरावृत्ती करेल, पुनर्भटकटीकरण करेल आणि त्याच्यातून काय निर्माण होईल, एक शक्तिशाली सामूहिक प्रतिनिधित्व निर्माण होईल. उदाहरणार्थ, जो राष्ट्रीय ध्वज आहे तर तो पवित्रासारखा होऊ शकतो. का? कारण कापड म्हणून तो एक सामान्य वस्तू आहे, बरोबर, परंतु सामाजिक दृष्ट्या तो पुढील गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो. कोणत्या? राष्ट्र, सामूहिक इतिहास, बलिदान, राजकीय समुदाय, सामाजिक ओळख. म्हणून काय, त्यांचा सामाजिक अर्थ त्याच्या भौतिक गुणधर्मापेक्षा मोठा
असतो. म्हणजे काय, राष्ट्रीय ध्वज जो आहे तर तो सामूहिक प्रतिनिधित्व आहे. कसा, तर सामूहिक प्रतिनिधित्व आहे, पवित्रता आहे. का, कारण की जर का आपण फक्त राष्ट्रध्वजाला कापड म्हणून बघितलं तर एक सामान्य वस्तू आहे, परंतु जेव्हा राष्ट्रीय ध्वज कोणत्या कोणत्या गोष्टीचे प्रतिनिधित्व करतो, या सर्व गोष्टीचे प्रतिनिधित्व करतो, तेव्हा त्याला फक्त सामाजिक अर्थ हा त्याच्या भौतिक गुणधर्मांपेक्षा कसा असतो, मोठा असतो. त्याला आपण जे गोष्टींचे प्रतिनिधित्व त्याला लावलेले आहे त्याच्यामुळे त्याला पवित्रता प्राप्त होते, ना की त्याच्या भौतिक गोष्टींमुळे प्राप्त होते. बरोबर. पुढचा आहे सामूहिक चेतना, कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस. म्हणजे काय, धर्माचा संबंध दुर्खीमच्या सामूहिक चेतना या संकल्पनेशी अत्यंत जवळचा आहे. सामूहिक चेतना म्हणजे काय, की समाजातील सदस्यांनी सामायिक केलेल्या श्रद्धा, मूल्ये, भावना, नैतिक दृष्टिकोन प्रतिनिधित्व. काय, समाजातील जे सर्व सदस्य आहेत, सर्व समाजातील सदस्यांनी सामायिक केलेले या सर्व गोष्टी म्हणजे काय झालं, सामूहिक चेतना. आता धर्म सामूहिक चेतनेला पुढील गोष्टी प्रदान करून बळकटी देतो. धर्म जो आहे तो सामूहिक चेतनेला कशा प्रकारे बळकटी देतो, तर धर्म काय करतो, प्रतीके, विधी, मिथके, समारंभ, नैतिक नियम या सर्व गोष्टी प्रदान करतो. कोणाला, सामूहिक चेतनेला. त्याच्यामुळे सामूहिक चेतनेला बळकटी धर्म या सर्व गोष्टी प्रोव्हाइड करून देत असतो. म्हणून धर्म सामूहिक चेतनेला दृश्य आणि भावनिक दृष्ट्या शक्तिशाली बनवतो. बरोबर. आता संबंध भाग, समाज सामूहिक चेतना निर्माण होते, धार्मिक प्रतीके, विधी, सामाजिक एकत्मतेची ठीक आहे, हे काही एवढं इम्पॉर्टंट समजलं. धर्म जो आहे तर तो सामूहिक चेतनेला कशा प्रकारे बळकटी देतो. पुढचं, धर्म समाजाची उपासना. काय, धर्म एक समाजाची उपासना. बघितलं ना आपण, दुर्खीम काय म्हणतात, की व्यक्ती धर्माची पूजा करतो म्हणजे अल्टिमेट कोणाची पूजा करतो, समाजाची पूजा करतो. आता दुर्खीमच्या सिद्धांतातील वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. काय, तर दुर्खीमचा युक्तिवाद काय होता, की धार्मिक प्रतीके स्वतः सामाजिक समूहाचे प्रतिनिधित्व करतात. जेवढेही धार्मिक प्रतीके आहेत समाजामध्ये, सर्व धार्मिक प्रतीके स्वतःमध्ये सामाजिक समूह आहेत, सामाजिक समूहांचे काय करतात, प्रतिनिधित्व करतात. धार्मिक प्रतीके स्वतः सामाजिक समूहाचे प्रतिनिधित्व करतात. आता व्यक्तींना समाज हा अशी शक्ती म्हणून अनुभवास येतो. जो व्यक्ती आहे तो व्यक्तीला समाज एक शक्ती म्हणून अनुभवास येतो. आता ती शक्ती कोणती, की समाज त्यांच्या बाहेर असतो. बरोबर, त्यांच्यापेक्षा मोठी असते. समाज जो आहे, व्यक्तींना जो समाज आहे, समाज एक अशी शक्ती म्हणून अनुभवास येते जी की व्यक्तीच्या बाहेर असते, व्यक्तीपेक्षा मोठी असते, त्याला बक्षिसे आणि शिक्षा देऊ शकते. ही शक्ती जी आहे तर ती व्यक्तीला बक्षीस आणि शिक्षा देऊ शकते, नैतिक अधिकार धारण करू शकते आणि भावनिक दृष्ट्या शक्तिशाली असते. आता ही सर्व वैशिष्ट्ये लोक ज्या प्रकारे पवित्र शक्तीचा अनुभव घेतात त्यासारखेच आहेत. म्हणजे काय, समाजामध्ये समाज एक शक्ती आहे. बरोबर. आता समाजाला एक शक्ती म्हणून अनुभवतो. का, कारण की समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. आता ही सर्व वैशिष्ट्ये लोक ज्या प्रकारे पवित्र शक्तीचा अनुभव घेतात त्याच्यासारखेच आहेत ना. एखादी पवित्र गोष्टी आहे, एखादे मंदिर आहे तर त्या मंदिराला सुद्धा ह्या गोष्टी लागलेल्या असतात, या गोष्टी त्या मंदिराला सुद्धा लागलेल्या असतात आणि या गोष्टी समाजाला सुद्धा लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते काय म्हणतात, की देव आणि धार्मिक पवित्रता सामूहिक समाजाचे प्रतिनिधित्व करतात. ते काय म्हणतात, की देव किंवा धर्म हे जी गोष्ट आहे, धर्माला ही सर्व वैशिष्ट्ये लागलेली आहेत. बरोबर, एखाद्या धार्मिक शक्तीला, आणि हीच वैशिष्ट्ये समाजाला सुद्धा लागलेली आहेत. त्याच्यामुळे ते काय म्हणतात, की देव किंवा धार्मिक पवित्रता इज इक्वल टू सामूहिक समाजाचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व असं ते म्हणतात. याचा अर्थ असा नाहीये की श्रद्धावान व्यक्ती जाणीवपूर्वक आपल्याला समाजाचीच उपासना करत आहोत असे मानते. म्हणजे आपण म्हणतो का की समाजाची पूजा करतोय, आपण जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा आपण असं म्हणतो का की आपण समाजाची पूजा करतोय, नाही, परंतु तो अल्टिमेट समाजाची पूजा करत असतो असं दुर्खीम म्हणतात. आता तर समाज धार्मिक स्वरूपांच्या माध्यमातून प्रतिकात्मक पद्धतीने व्यक्त होतो, माहिती आहे आपल्याला. आता पुढचं, टोटेमिझम. मेन संकल्पना टोटेमवाद. आता दुर्खीम यांनी ऑस्ट्रेलियन आदिवासी समाजातील टोटेमवाद याचा प्रमुख अनुभवजन्य उदाहरण म्हणून उपयोग केला. दुर्खीम यांनी काय केलं, की ऑस्ट्रेलियामध्ये जे टोटेमवाद चालतो, ऑस्ट्रेलियामध्ये जे अरुंटा जमात आहे, ऑस्ट्रेलियामध्ये काय अरुंटा जमात याचं टोटेमवाद आहे, तर त्याचा अनुभवजन्य अभ्यास केला आणि त्याचा उपयोग केला. तर त्यांनी काय म्हटलं, टोटेम हे एखाद्या सामाजिक समूहाशी विशेषतः कुळाशी संबंधित पवित्र प्रतीक आहे. टोटेम काय एक पवित्र प्रतीक आहे. कशाशी संबंधित आहे, सामाजिक समूहाशी, विशेषतः एखाद्या कुळाशी.
अरुंठा जमातीशी संबंधित आहे टोटेम. त्याच्यामुळे ते काय म्हणतात, टोटेम काय एक पवित्र प्रतीक आहे. कशाशी संबंधित आहे ते, एखाद्या सामाजिक समूहाशी, विशेषतः कोणाशी, कुळाशी. 3 गोष्टी आहेत. पवित्र प्रतीक आहे, कोणाशी संबंधित आहे, सामाजिक समूहाशी किंवा कुळाशी संबंधित आहे. आता टोटेम काय काय असू शकते, प्राणी असू शकते, वनस्पती, नैसर्गिक वस्तू, प्रतिकात्मक प्रतिनिधित्व. का, कारण की एक वस्तू आहे ना ती. टोटेम काय आहे, एक वस्तू आहे. आता टोटेम मध्ये ह्या सर्व गोष्टी येऊ शकतात. कुळ आपल्या टोटेमला पवित्र मानते. जे कुळ असते, कुळ काय करते, आपण आपलं जे टोटेम आहे त्याला काय म्हणते, ते पवित्र मानते. एखाद्या कुळाची देवी असते ना, कुळदेवता वगैरे, आपण त्या कुळदेवतेला पवित्र मानतो. त्याच प्रकारे हे जे टोटेम आहे, टोटेम म्हणजे काय, एक वस्तू, प्राणी, वनस्पती, नैसर्गिक वस्तू, प्रतिकात्मक प्रतिनिधित्व, यांना काय करतो कुळ. एखाद्या कुळाची जशी देवी असते तसं एखाद्या कुळाचा टोटेम असतो. त्या टोटेमला तो कुळ काय म्हणतो, पवित्र मानतो. आता टोटेमचे समाजशास्त्रीय महत्व काय आहे, की टोटेम 2 गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो. कोणत्या कोणत्या, पहिला आहे पवित्र शक्तीचे आणि एक स्वतः सामाजिक समूहाचे. टोटेम एक सामाजिक समूहामध्ये इन्क्लूड झालेला असतो आणि पवित्र शक्तीचे सुद्धा तो काय करत असतो, प्रतिनिधित्व करत असतो. म्हणून काय म्हणतात ते, की टोटेम जो आहे तर तो पवित्र प्रतीक आणि कुळाच्या ओळखीचे काय हे प्रतीक आहे. टोटेम काय आहे, एक पवित्र प्रतीक आहे, बरोबर, एक पवित्र प्रतीक आहे. अधिक कुळाची ओळख, कुळाच्या ओळखीचे एक प्रतीक आहे, एक पवित्र प्रतीक सुद्धा आहे. आणि कुळ त्या टोटेमवरून ओळखला जातो, म्हणून काय कुळाच्या ओळखीचे सुद्धा ते प्रतीक आहे असं ते म्हणतात. आता जेव्हा सदस्य टोटेमची उपासना करतात तेव्हा ते प्रतिकात्मकरित्या आपल्या सामूहिक सदस्यत्वाची पुष्टी करत असतो. काय म्हणतात ते, की जेव्हा लोक टोटेमची उपासना करतात, टोटेमची पूजा करतात, तेव्हा ते काय करतात, प्रतिकात्मकरित्या एक सिम्बॉलिकली आपल्या सामूहिक सदस्यत्वाची आपल्या सामूहिक सदस्यत्वाची पुष्टी करत असतात. का, कारण की जेव्हा टोटेमची पूजा करतात तेव्हा सर्व लोक एकत्र येतात आणि जेव्हा सर्व लोक एकत्र येतात तेव्हा सामूहिक सदस्यत्वाची काय होते, पुष्टी होते असं ते म्हणतात. आता पुढची कन्सेप्ट आहे माना आणि सामूहिक शक्ती, कलेक्टिव्ह फोर्स. आता माना म्हणजे काय, दुर्खिमांनी माना या संकल्पनेशी संबंधित एका अव्यक्तिगत पवित्र शक्तींचा विचार करतात. दुर्खिम काय करतात, माना या संकल्पनेशी संबंधित एक अव्यक्तिगत पवित्र शक्ती आहे, काय, इम्पर्सनल सेक्रेट फोर्स, अव्यक्तिगत पवित्र शक्ती, याचा काय करतात ते विचार करतात. 2 गोष्टी बघायच्या आपल्याला. पहिली गोष्ट माना, दुसरी काही गोष्ट हे अव्यक्तिगत पवित्र शक्ती. आता ही पवित्र शक्ती पुढील स्वरूपाची अनुभवली जाते. आपण जे म्हणतोय अव्यक्तिगत पवित्र शक्ती किंवा माना ही जी आहे तर ती कोणत्या स्वरूपात अनुभवली जाते, एक शक्तिशाली आहे, गूढ आहे, समजत नाही आपल्याला, बाह्य आहे, भावनिकदृष्ट्या प्रभावशाली आहे आणि व्यक्तींवरती काय करते, परिणाम करण्यास ती सक्षम असते. आता दुर्खिम यांनी काय केलं, या शक्तीचा समाजशास्त्रीय अर्थ समाजाच्या सामूहिक शक्तीशी जोड. दुर्खिम काय करतात, ही जी शक्ती आहे या शक्तीचा एक समाजशास्त्रीय अर्थ जो आहे तर तो समाजाच्या सामूहिक शक्तीशी जोडतात. आता ते काय म्हणतात, जेव्हा व्यक्ती सामूहिकरित्या एकत्र येतात तेव्हा त्यांना स्वतःपेक्षा मोठी एक शक्ती अनुभवास येते. ते काय म्हणतात, जेव्हा व्यक्ती सामूहिकरित्या एकत्र येतात तेव्हा काय होते, त्यांना स्वतःपेक्षा एक मोठी अशी शक्ती अनुभवास येते. ही शक्ती व्यक्तिनिष्ठ पातळीवर पवित्र शक्ती म्हणून अनुभवली जाते. काय, जेव्हा व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्याला समाजाच्या सामूहिक शक्तीची किंवा स्वतःपेक्षा एक मोठी शक्ती अनुभवास येते. आणि ही जी शक्ती आहे तर ती व्यक्तिनिष्ठ पातळीवर, कोणत्या पातळीवर, व्यक्तिनिष्ठ पातळीवर पवित्र म्हणून मानली जाते. म्हणून ते काय म्हणतात, माना किंवा अव्यक्तिगत पवित्र शक्ती. म्हणजे काय, व्यक्तिगत आहे का ते, नाही, व्यक्तीपेक्षा मोठी आहे आणि जेव्हा व्यक्ती एकत्र येतात तेव्हा ते अनुभवास येते. म्हणून ते काय म्हणतात, ते अव्यक्तिगत पवित्र शक्ती किंवा त्याला आपण म्हणतो माना. आता बघ, म्हणजे काय, अव्यक्तिगत पवित्र शक्ती म्हणजे काय, की जेव्हा शक्तिशाली, गूढ, बाह्य, भावनिकदृष्ट्या प्रभावी, व्यक्तीवर परिणाम करणारी ही सर्व गोष्टी ज्या वस्तूमध्ये असतात त्याला ते काय म्हणतात, अव्यक्तिगत पवित्र शक्ती असं म्हणतात. आता पुढचा आहे सामूहिक उन्मेष, सामूहिक उत्स्फूर्तता. म्हणजे काय, कलेक्टिव्ह एफर्विसन्स. म्हणजे काय, सामूहिक उन्मेष आणि सामूहिक उत्स्फूर्तता. आता सामूहिक उन्मेष किंवा सामूहिक उत्स्फूर्तता म्हणजे काय, की जेव्हा व्यक्ती एकत्र येऊन जेव्हा व्यक्ती एकत्र येऊन सामूहिक विधीमध्ये सहभागी होतात. जेव्हा काय होते, जेव्हा व्यक्ती एकत्र येऊन सामूहिक विधी जे आहे तर त्याच्यामध्ये सहभागी होतात तेव्हा निर्माण होणारी जी तीव्र भावनिक किंवा मानसिक ऊर्जा असते त्याला ते काय म्हणतात, सामूहिक उन्मेष किंवा सामूहिक उत्स्फूर्तता. म्हणजे काय म्हणतात ते,
जेव्हा जो व्यक्ती आहे तर तो एकत्र येतो आणि कशासाठी एकत्र येतो, सामूहिक विधीमध्ये सहभागी होण्यासाठी, तेव्हा जी निर्माण होणारी तीव्र भावना असते किंवा मानसिक ऊर्जा असते त्याला ते काय म्हणतात, सामूहिक उत्स्फूर्तता. आता सामूहिक मेळाव्यांमध्ये व्यक्तींना कोणता कोणता अनुभव येऊ शकतो. एक भावनिक उत्तेजन आहे, ते कुंभमेळ्यामध्ये गेले किंवा मग एखाद्या ठिकाणी एखाद्या धार्मिक स्थळावर गेले, आपल्याला काय ते भावनिक उत्तेजन आहे, ते उत्साह वाटतो, आपल्याला एकात्मता वाढलेली असते. दैनंदिन व्यक्तिगत अस्तित्वाची आपल्याला काय ते जाणीव कमी होते. दैनंदिन व्यक्तिगत अस्तित्वाची आपल्याला जाणीव कमी होते. का? कारण की आपण त्या ठिकाणी देवावरती विश्वास ठेवतो किंवा आपण त्या गोष्टीवरती जास्त विश्वास ठेवायला लागतो. संबंधिततेची भावना, आपल्याला त्या गोष्टीशी संबंधित असल्याची भावना निर्माण होते. एक सामूहिक ओळख निर्माण होते आपल्यामध्ये सर्वांमध्ये. एकाच देवाची पूजा करतात, त्याच्यामुळे काय निर्माण होते, सामूहिक ओळख. अतिक्रमणाची परातीतेची भावना. आणि पुढचा आहे असामान्य भावनिक ऊर्जा. या सर्व गोष्टीचा आपल्याला काय येते, अनुभव येतो. कशामध्ये? सामूहिक मेळाव्यामध्ये. म्हणजे आपण जेव्हा सामूहिक मेळाव्यामध्ये जातो तेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टींची काय येतं, अनुभव येतो. आता व्यक्तीला स्वतःपेक्षा मोठ्या एखाद्या गोष्टीचा भाग असल्याचा अनुभव येतो. काय होते व्यक्तीला, जेव्हा व्यक्ती एकत्र येते तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटते की आपल्या स्वतःपेक्षा मोठ्या एखाद्या गोष्टीचा भाग असल्याचा काय येतो, त्याला अनुभव येतो. उदाहरणार्थ पहा, धार्मिक उत्सव, तीर्थयात्रा, सामूहिक प्रार्थना, या सर्व गोष्टींमधून एक कलेक्टिव्ह एफर्व्हिसन्स, सामूहिक उन्मेष निर्माण होऊ शकतो. आता ही घटना धर्माबाहेरही घडू शकते. ही घटना फक्त धर्मात घडते का नाही, तर धर्माबाहेर सुद्धा घडते. राष्ट्रीय उत्सव 15 ऑगस्टला, राजकीय सभा होतात, क्रीडा स्पर्धा, राजकीय सभा ज्या होतात तेव्हा एखाद्या पक्षाची जर सभा झाली तर आपण त्या पक्षाची एकत्रित मांडलो किंवा आपल्यापेक्षा कोणती तरी मोठी शक्ती आहे त्याला आपण पक्ष म्हणतोय, त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. क्रांतिकारी चळवळी, संगीत कार्यक्रम, लष्करी समारंभ, हे काय धर्माच्या बाहेर आहे. म्हणजे काय, सामूहिक उन्मेष जो आहे तर तो व्यक्तीच्या धर्माच्या बाहेर सुद्धा असू शकतो. हे महत्वाचे. का? कारण की दुर्खिमचा सिद्धांत केवळ धर्माचे स्पष्टीकरण करत नाही. दुर्खिमचा सिद्धांत फक्त धर्माचे स्पष्टीकरण करत नाही, तर तो धर्मनिरपेक्ष सामूहिक विधी देखील स्पष्ट करू शकतो. म्हणजे काय, फक्त धर्माचे स्पष्टीकरण करतोय का दुर्खिमेचा सिद्धांत? नाही, तर ते धर्मनिरपेक्ष सामूहिक विधी याचे देखील स्पष्टीकरण करू शकतात असं ते म्हणतात. आता पुढचं पहा, विधी. आता दुर्खिमसाठी विधी म्हणजे काय, केवळ एक प्रतिकात्मक वर्तन नाहीये. दुर्खिम यांनी विधीला फक्त एक प्रतिकात्मक, एक सिंबॉलिक वर्तन मानलेलं नाही, तर विधी महत्वाची सामाजिक कार्य पार पाडते. त्यांनी काय म्हटलं, जी विधी आहे समाजामध्ये, जी विधी आहे तर ती विधी समाजामध्ये काहीतरी सामाजिक कार्य पार पाडत असते. आता ते काय म्हणतात, म्हणजे काय, जी विधी आहे तर ते काय सामाजिक कार्य पार पाडते. पहिलं, ती व्यक्तींना एकत्र आणते. विधीमध्ये करतो ना आपण, एखादी विधी आहे तेव्हा लोक एकत्र येतात, सामूहिक श्रद्धा व्यक्त करतात. लोक काय करतात, सामूहिक श्रद्धा व्यक्त करतात, सामूहिक चेतना बळकट करतात. जर का एखाद्या धर्माची जर का पूजा होते, विधी होते आणि त्याच्यामध्ये जर का सर्व लोक एकत्र आले तर त्यांच्यामध्ये काय निर्माण होते, एक सामूहिक चेतना बळकट होते. सामाजिक नियमांची पुनर्बळकटीकरण करतात. विधी काय करतात, समाजामध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे, याच्यासाठी काय करतात, ते नियम पुन्हा बळकट करतात. म्हणून काय, नियमांचे पुनर्बळकटीकरण करतात. भावनिक ऊर्जा निर्माण करतात. काय, भावनिक ऊर्जा निर्माण करतात. समूहातील सदस्यत्वाचे नूतनीकरण करतात. समूहामध्ये जे सदस्यत्व आहे, समाजामधले जे सदस्य आहे तर त्यांचे नूतनीकरण किंवा मग त्याला आपण म्हणतो की त्यांना नूतनीकरणाला म्हणतात की पुन्हा एकदा नव्याने त्यांना सदस्य असल्याची जाणीव करून देतात. पवित्र आणि लौकिक यांच्यामध्ये भेद निर्माण करतात. काय, पवित्र आणि लौकिक यांच्यामध्ये भेद निर्माण करतात आणि सामाजिक एकात्मता टिकवून ठेवतात. म्हणजे काय म्हणतात, ते विधी समाजामध्ये सामाजिक कार्य पार पडते. हे समाजामध्ये ही सर्व कार्य कोण पार पाडते, विधी पार पाडते. आता त्यांनी विधीचे 2 प्रकार सांगितले, एक सकारात्मक विधी, दुसरी आहे नकारात्मक विधी. पहिली सकारात्मक विधी म्हणजे काय, पवित्रतेशी संपर्क निर्माण करणाऱ्या, सामूहिक सदस्यत्वाची पुष्टी करणाऱ्या क्रिया. म्हणजे ते काय म्हणतात, सकारात्मक विधी म्हणजे काय, पवित्रतेशी संपर्क निर्माण करणाऱ्या, जी पवित्रता असते पवित्रतेशी कॉन्टॅक्ट, पवित्रतेशी संपर्क निर्माण करणाऱ्या आणि जे सामूहिक सदस्यत्व आहे, काय सामूहिक सदस्यत्व याची पुष्टी करणाऱ्या काय क्रिया. पवित्रतेशी संपर्क साधणाऱ्या आणि सामूहिक सदस्यत्वाची पुष्टी करणाऱ्या क्रिया, त्याला ते काय म्हणतात, सकारात्मक विधी. उदाहरणार्थ सामूहिक उत्सव, उपासना, धार्मिक उत्सव, समारंभ, सामुदायिक उत्सव, हे सर्व काय आहे, सकारात्मक विधी. नकारात्मक विधी म्हणजे काय, पवित्र आणि लौकिक यांच्यातील संपर्काला प्रतिबिंबित करणारे नियम. पवित्र आणि लौकिक यांच्यातील संपर्काला, यांच्या कॉन्टॅक्टला
प्रतिबंध करणारे नियम, पवित्रता आणि लौकिक यांच्यामध्ये जो संपर्क आहे तर त्याला प्रतिबंध, त्याच्यावरती प्रोहिबिशन करणारे काहीतरी नियम. उदाहरणार्थ आहारासंबंधित निर्बंध, धार्मिक निषेध, पवित्र स्थळांशी संबंधित निर्बंध, धार्मिक शुद्धतेशी संबंधित नियम, ही सर्व गोष्टी काय आहे नकारात्मक विधीमध्ये येतात. आता पुढचं विधी आणि सामाजिक एकात्मता. काय विधी आणि सामाजिक एकात्मता? आता विधी जे आहे तर ते सामाजिक एकीकरणाचे महत्वाचे साधन आहे. आपल्याला माहिती आहे मूलभूत प्रक्रिया कशी असते. विधी सामाजिक एकीकरणाचे कसे साधन आहे तर सामूहिक एकत्रीकरण, म्हणजे सर्व लोक एकत्र येतात, काहीतरी सामायिक विधी पार पाडतात, त्याच्यामुळे भावनिक उत्तेजना निर्माण होते. आता भावनिक उत्तेजना निर्माण झाली की सामूहिक उन्मेष, कलेक्टिव्ह एफर्विशन, सामूहिक उन्मेष निर्माण होतो, सामूहिक चेतनेची पुनर्बळकटी होते आणि सामाजिक एकात्मता निर्माण होते. जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा काहीतरी विधी पार पाडतात, विधी पार पाडता त्यांच्यामध्ये भावनिक उत्तेजना निर्माण होते. जेव्हा भावनिक उत्तेजना निर्माण होते तेव्हा सामूहिक उन्मेष निर्माण होतो. सामूहिक उन्मेष निर्माण झाला की सामूहिक जी चेतना आहे तर ती पुनर्बळकटीकरण होते, त्याच्यातून काय होते सामाजिक एकात्मता. म्हणून विधी जे आहे तर ते सतत समाजाची पुनर्निर्मिती करतात. ते काय म्हणतात, विधी काय करते की सतत समाजाची पुनर्निर्मिती करते, रिप्रोडक्शन करते. दुर्किम काय म्हणतात की विधी अशी प्रक्रिया आहे की ज्याच्याद्वारे समाज प्रतिकात्मक आणि नैतिक पद्धतीने स्वतःची पुनर्निर्मिती करते. ते काय म्हणतात, विधी एक अशी प्रक्रिया, विधी काय एक प्रक्रिया की ज्याद्वारे समाज जो आहे तर तो प्रतिकात्मक आणि नैतिक पद्धतीने, कोणत्या सिंबॉलिक आणि नैतिक पद्धतीने स्वतःची पुनर्निर्मिती करतो. याला ते काय म्हणतात, विधी म्हणतात. आता पुढचं धर्म आणि सामाजिक एकात्मता. धर्म आणि सामाजिक एकात्मता म्हणजे काय, धर्म काय करतो की श्रद्धा, मूल्ये, विधी, प्रतीके, नैतिक बंधने, सामायिक ओळख या सर्व गोष्टी, धर्म या सर्व गोष्टी सामायिक करून काय करतो, सामाजिक एकात्मता निर्माण करतो. आता धर्म व्यक्तींना नैतिक समुदायाचे सदस्य बनवतो. धर्म काय करतो, व्यक्तींना नैतिक समुदायाचे सदस्य बनवतो. म्हणून धर्म पुढील गोष्टींना हातभार लावतो. कोणत्या गोष्टींना धर्म हातभार लावतो, सामाजिक एकीकरण, सामाजिक एकात्मता, अनुरूपता म्हणजे कन्फॉर्मिटी, सामाजिक व्यवस्था, सामूहिक ओळख आणि नैतिक नियमन, ह्या सर्व गोष्टींना हातभार लावतो कोण, धर्म. आता धर्म एक नैतिक नियमनाची व्यवस्था. काय, धर्म एक नैतिक नियमनाची व्यवस्था. आता धर्म नैतिक नियमनाची एक व्यवस्था उपलब्ध करून देतो. नैतिक नियमन म्हणजे काय, कोणती गोष्ट चांगली आहे, कोणती गोष्ट वाईट आहे, याच्यासाठी जे नियमन होतात त्या नियमनांना काय म्हणतात, नैतिक नियमन. धर्म, आता नैतिक नियमनाचे धर्म एक व्यवस्था उपलब्ध करून देतो. धर्म ठरवतो कर्तव्ये, बंधने, निषेध, स्वीकार्यता वर्तन, अस्वीकार्य वर्तन, शिक्षा, दंड, नैतिक आदर्श, ह्या सर्व गोष्टी कोण ठरवतो, धर्म ठरवतो. व्यक्ती सामाजिकीकरणाद्वारे या धार्मिक नियमांचे काय करतो, आपल्यामध्ये इंटरनलायझेशन करतो, अंतर्भावना करत असतो, आंतरीकरण करत असतो. या सर्व गोष्टींचे व्यक्ती सामाजिकीकरणाद्वारे धार्मिक नियमांचे काय करत असतो, इंटरनलायझेशन करत असतो. म्हणून धर्म जो आहे तर तो सामाजिक नियंत्रणाचे एक साधन म्हणून कार्य करतो. धर्म काय करतो, एक सामाजिक नियंत्रणाचे साधन म्हणून कार्य करतो. व्यक्ती केवळ बाह्य नियमांचे पालन करत नाही. व्यक्ती जो आहे तर तो फक्त व्यक्तीच्या बाहेर जे नियम आहेत त्यांचे पालन करत नाही, तर धार्मिक नियम अंतर्भूत नैतिक बांधिलकी निर्माण करू शकतो. म्हणजे ते काय म्हणतात की व्यक्ती फक्त व्यक्तीच्या बाहेर जे नियम आहेत त्यांचे पालन करत नाही, तर व्यक्तीच्या आतमध्ये सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेद्वारे जे नियम काय इंटरनलाइज झालेले आहेत तर त्यांचे सुद्धा पालन करू शकतो. पुढचं आहे धर्म आणि सामाजिकीकरण. धर्म प्राथमिक आणि दुय्यम सामाजिकीकरणामध्ये योगदान देतो. माहिती आहे आपल्याला तो कोणत्या गोष्टीचे हस्तांतरण करतो, सांस्कृतिक मूल्ये, नियम, परंपरा, नैतिक संहिता, सामूहिक स्मृती, सामाजिक भूमिका, ह्या सर्व गोष्टींचे हस्तांतरण कोण करतो, धर्म. कोणामध्ये, नवीन मुलांमध्ये. मुले धार्मिक संस्थांद्वारे शिकतात. काय शिकतात मुले धार्मिक संस्थांद्वारे, काय पवित्र आहे, काय लौकिक आहे, काय योग्य काय अयोग्य आहे, कोणते वर्तन अपेक्षित आहे, ते एखाद्या समुदायाशी कसे संबंधित आहेत. म्हणून धर्म सांस्कृतिक पुनरुत्पादनामध्ये योगदान देतो. कल्चरल रिप्रोडक्शन मध्ये धर्म योगदान देतो. पुढचं आहे धर्म आणि सामाजिक एकीकरण. आता दुर्खिम यांनी विशेषतः सामाजिक एकीकरणाच्या प्रश्नाशी संबंधित होते. दुर्खिम सामाजिक एकीकरण, सोशल इंटिग्रेशन या प्रश्नाशी संबंधित होते. आता आधुनिक समाजामध्ये विविधता आणि भिन्नता वाढते तसे व्यक्तिवाद वाढतो. आपल्याला माहिती आहे जसं जसं आधुनिक समाजामध्ये विविधता वाढते, भिन्नता वाढते, तसा काय वाढतो, व्यक्तिवाद वाढतो. आता धर्म
व्यक्तींना पुढील गोष्टी देऊन अत्याधिक वैयक्तिक अलगावाचा प्रतिकार करतो. काय करतो व्यक्ती? धर्म काय करतो? व्यक्तींना संबंधितेची भावना, ओळख, नैतिक दिशा, सामाजिक संबंध, सामूहिक अर्थ या सर्व गोष्टी धर्म व्यक्तीला देतो. आणि व्यक्तीमध्ये जी अत्यधिक वैयक्तिक अलगाव जो झालेला आहे व्यक्तीला, अलगाव म्हणजे काय? म्हणजे समाजापासून वेगळी असण्याची भावना आहे, त्याला आपण अलगाव म्हणतो. जो अत्यधिक व्यक्तीमध्ये जो अत्यधिक वैयक्तिक अलगाव निर्माण झालेला आहे तर त्याचा प्रतिकार करतो कोण? धर्म. काय गोष्टी देतो व्यक्तींना धर्म? या सर्व गोष्टी देतो. म्हणून धर्म सामाजिक विघटन, सोशल डिसइंटिग्रेशन रोखण्यास काय करतो? मदत करत असतो आणि सामाजिक एकीकरण निर्माण करण्यास मदत करतो. समज? आता पुढचं धर्म आणि सामाजिक व्यवस्था, रिलिजन अँड सोशल ऑर्डर. धर्म कोणत्या कोणत्या माध्यमांमधून सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्यास मदत करतो? धर्म काय करतो? सामाजिक व्यवस्था, समाजाची सोशल ऑर्डर टिकवून ठेवण्यास मदत करतो. कोणत्या कोणत्या गोष्टींतून, कोणत्या कोणत्या माध्यमांमधून? पहिला आहे सामायिक नियम, नैतिक नियम, सामाजिकीकरण, विधी आणि सामूहिक ओळख. या सर्व गोष्टींद्वारे धर्म काय करत असतो? समाजामध्ये सोशल ऑर्डर निर्माण करण्यास मदत करत असतो. आता ही सर्व जी साधने आहेत तर ते व्यक्तींना समाजाने स्वीकारलेल्या अपेक्षानुसार वागण्यास प्रोत्साहित करतात. हे काय करतात? ही जी सर्व साधने आहेत तर ती काय करतात? व्यक्तीला समाजाला अपेक्षा ज्या आहेत, समाजाला ज्या अपेक्षा आहेत तर त्या अपेक्षानुसार व्यक्तीने वागावे याच्यासाठी काय करत असतात? ते प्रोत्साहित करत असतात. म्हणून धर्म जो आहे तर तो नियम आधारित सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्यास मदत करतो. धर्म काय करतो? समाजामध्ये एक नियम आधारित नॉर्मेटिव्ह ऑर्डर, समाजामध्ये एक नियम आधारित जी सामाजिक व्यवस्था आहे तर ते टिकवून ठेवण्यास काय करत असतो? धर्म मदत करत असतो. पुढचा आहे धर्म आणि अनुमी, ज्याला आपण नियमन शून्यता सुद्धा म्हणतो. नियमन शून्यता. आता दुर्कीमच्या व्यापक समाजशास्त्रामध्ये धर्माचा संबंध अॅनोमी या संकल्पनेशी जोडला जातो. आता अॅनोमी म्हणजे काय? सामाजिक नियमांचे किंवा नैतिक नियमांचे कमकुवत होणे किंवा अपुरेपणाची स्थिती. जेव्हा समाजामध्ये जे नियमन आहेत किंवा नैतिक नियमन आहेत जेव्हा कमकुवत होतात तेव्हा अॅनोमीची परिस्थिती निर्माण होते. आता जेव्हा जे पारंपरिक नियम वेगाने कमकुवत होतात तेव्हा व्यक्तींना कोणता अनुभव येऊ शकतो? जे व्यक्तींचे पारंपरिक नियम असतात ते जेव्हा कमकुवत होतात तेव्हा व्यक्तींना नियम शून्यतेचा अनुभव येतो, अनिश्चिततेचा अनुभव येतो, अलगाव, नैतिक दिशेचा अभाव, अमर्याद आकांक्षा, असमाधान या सर्व गोष्टींचा अभाव व्यक्तीला येतो. आता धर्म नैतिक नियमन उपलब्ध करून देऊ शकतो, त्यामुळे अॅनोमी कमी करण्यास मदत करू शकतो. धर्म जो आहे जेव्हा आता नियमन शून्यतेची परिस्थिती कधी निर्माण होते? जेव्हा की समाजामध्ये नियमनांची कमतरता असते. आता ही नियमनाची कमतरता भरून काढण्यासाठी धर्म मदत करू शकतो. धर्म काय मदत करू शकतो? धर्म नैतिक नियमन उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्यामुळे अॅनोमी कमी करण्यास मदत करू शकतो. परंतु आधुनिक समाजामध्ये एकात्मतेचा एकमेव स्रोत म्हणून धर्मच आहे असे दुर्कीम म्हणत नाही. दुर्कीम असा म्हणतो की एकात्मता, आधुनिक समाजामध्ये एकात्मता त्याचा फक्त धर्म जे समाज आधुनिक समाजामध्ये एकात्मता निर्माण करतो असं दुर्कीम म्हणत नाही. पुढचा आहे व्यक्तिवाद आणि धार्मिक अधिकाराचा ऱ्हास. आता दुर्कीमांनी आधुनिक समाजामध्ये व्यक्तिवादाच्या वाढीची जाणीव ठेवली. आपल्याला माहिती आहे ना, आधुनिक समाजामध्ये व्यक्तिवाद वाढत आहे. आता आधुनिकता पुढील प्रक्रिया निर्माण करतो. कोणत्या कोणत्या प्रक्रिया निर्माण करतो आधुनिकता? विभेदीकरण करतो, माहिती आपल्याला, डिफरन्सिएशन, लोकांमध्ये डिफरन्सिएशन होते. धर्मनिरपेक्षीकरण करतो, धर्माचा जो प्रभाव आहे समाजावरचा तो कमी करण्याचं काम करतो. विवेकीकरण करतो, कोणत्याही गोष्टीला अंधभक्तपणे स्वीकार करणे हे मान्य नाही तर त्याच्यावरती प्रश्न निर्माण करणे. व्यावसायिक विशेषीकरण, ऑक्युपेशनल स्पेशलायझेशन झालेलं आहे. आणि अधिक वैयक्तिक स्वायत्तता, व्यक्तीला अधिक वैयक्तिक काय मिळालेली आहे? स्वायत्तता मिळालेली आहे. या सर्व गोष्टी कोण निर्माण करतो? आधुनिकता. त्यामुळे पारंपरिक धार्मिक अधिकार कमकुवत होऊ शकतात. जे पारंपरिक धार्मिक अधिकार होते आपले तर ते कसे होऊ शकतात? कमकुवत होऊ शकतात. परंतु दुर्कीमांनी असा दुर्कीमचा निष्कर्ष असा नाही की समाज पूर्णपणे पवित्र मूल्यापासून मुक्त होतो. दुर्कीम असे म्हणत नाही की आधुनिक समाजामध्ये जो समाज आहे तर तो पूर्णपणे पवित्र मूल्यापासून व्यक्ती मुक्त होतो असं ते म्हणत नाही. तर त्याऐवजी ते काय म्हणतात? पवित्रता धर्मनिरपेक्ष संस्था आणि आदर्शांकडे हस्तांतरित होऊ शकते. काय म्हणतात ते? जी पवित्रता आहे समाजामध्ये, जी पवित्रता आहे तर ती काय? धर्मनिरपेक्ष संस्था आणि आदर्श यांच्याकडे काय होऊ शकते? हस्तांतरित होऊ शकते असं ते म्हणतात. म्हणून काय व्यक्तिवाद आणि धार्मिक अधिकाराचा ऱ्हास त्यांनी स्पष्ट केला. पुढचा आहे नागरी धर्म, सिव्हिल रिलिजन. आता दुर्कीम यांच्या विचारांमधून नागरी धर्म ही संकल्पना समजून घेता येते.
आता समाज धर्मनिरपेक्ष वस्तूंना सुद्धा पवित्र मानू शकतो. माहिती आहे ना आपल्याला. आता धर्मनिरपेक्ष ज्या वस्तू आहेत, आता जसे की राष्ट्रीय ध्वज, याला सुद्धा लोक पवित्र मानतात. म्हणजे ते काय म्हणतात, समाज जो आहे तो धर्मनिरपेक्ष वस्तूंना सुद्धा पवित्र मानू शकतो. आता उदाहरणार्थ राष्ट्र, संविधान, राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रीय नागरिकत्व, लोकशाही मूल्ये, क्रांतिकारी आदर्श, या सर्व गोष्टींना काय म्हणू शकतो, तो पवित्र मानू शकतो. आता खालील प्रकारचे समारंभ पारंपरिक धार्मिक विधीप्रमाणे कार्य करू शकतात. हे जरी आता राष्ट्रीय दिवस, स्मृती समारंभ हे जरी धार्मिक विधी नसल्या, धार्मिक कार्यक्रम नसले तरी सुद्धा धार्मिक विधीप्रमाणे ते कार्य करू शकतात. म्हणून ते काय म्हणतात, पारंपरिक धर्माचा ऱ्हास होऊ शकतो परंतु सामूहिक पवित्र प्रतीके टिकून राहू शकतात. काय म्हणतात ते, जे पारंपरिक धर्म आहे त्याचा ऱ्हास होऊ शकतो परंतु जे सामूहिक प्रतीके आहेत, सामूहिक पवित्र प्रतीके आहेत तर ते टिकून राहू शकतात. याला ते म्हणतात नागरी धर्म. नागरी धर्म काय आहे की जरी धर्मनिरपेक्ष वस्तूंना सुद्धा पवित्र मानला जातात, त्याला म्हणतात ते नागरी धर्म. पुढचा आहे आता धर्म आणि प्रतीकवाद, रिलिजन अँड सिम्बॉलिझम. दुर्कीमच्या सिद्धांतामध्ये प्रतीकांना, सिम्बॉल्सना मध्यवर्ती स्थान आहे. धार्मिक प्रतीकाचे दोन स्तर असतात. ते काय म्हणतात, जे धार्मिक प्रतीक असतात त्याचे दोन स्तर असतात. पहिला आहे भौतिक वस्तू. ती वस्तू स्वतः. भौतिक वस्तू म्हणजे काय, पवित्र प्रतीक म्हणजे काय, पहिले दोन स्तर असतात. कोणत्याही धार्मिक प्रतीकाचे दोन स्तर. पहिला आहे भौतिक वस्तू, म्हणजे ती जी वस्तू आहे तर ती वस्तू स्वतःमध्ये फिजिकली आणि सामाजिक अर्थ, ती वस्तू ज्या सामूहिक वास्तवाचे प्रतिनिधित्व करते तो अर्थ. म्हणजे काय, पहिले दोन स्तर असतात पवित्र कोणत्याही धार्मिक प्रतीकाला. पहिलं काय, भौतिक वस्तू. ती वस्तू स्वतः जशी दिसत आहे त्याला म्हणतात ते भौतिक वस्तू. आणि दुसरं आहे सामाजिक अर्थ. ती वस्तू ज्या सामूहिक वास्तवाचे प्रतिनिधित्व करते, ज्या सामूहिक वास्तवाचे काय करते ते प्रतिनिधित्व करते, त्याला ते काय म्हणतात, सामाजिक अर्थ. आता समूह एखाद्या वस्तूला सामूहिक अर्थ प्रदान करतो म्हणून ती वस्तू पवित्र बनते. वस्तू पवित्र कधी बनते, जेव्हा समाज किंवा समूह त्या वस्तूला एक सामूहिक अर्थ प्रदान करतो तेव्हा ती वस्तू कशी बनते, पवित्र बनते. म्हणून काय म्हणतात ते प्रतीक सामूहिक ओळखीचे काय करतात, प्रतिनिधित्व करतात. त्याच्यामुळे भावनिक बांधिलकी वाढते आणि सामाजिक एकत्मतेची काय होते, पुनर्वर्गीकरण होते. समजलं. आता पुढचे धर्म एक वर्गीकरण व्यवस्था, रिलिजन इज अ क्लासिफिकेशन सिस्टीम. दुर्कीम काय म्हणतात की धर्म समाजाला वास्तवाचे वर्गीकरण करण्यास मदत करतो. धर्म काय करतो, समाजाला, जो समाज आहे तर त्याला जे वास्तव आहे, रियालिटी आहे, त्याचे वर्गीकरण करण्यास काय करतो, मदत करत असतो. धार्मिक विचार पुढील प्रकारचे वर्गीकरण निर्माण करतात. जे धार्मिक विचार आहे तर ते कोणत्या कोणत्या गोष्टींचे वर्गीकरण करतात, पवित्र लौकिक, शुद्ध अशुद्ध, अनुमत निषिद्ध, चांगले वाईट, श्रद्धावान अश्रद्धावान, आतले बाहेरचे, या सर्व गोष्टींचे वर्गीकरण कोण करतात, धार्मिक विचार. आता हे वर्गीकरणे सामाजिकरित्या निर्माण केली जातात. कशामध्ये निर्माण होतात हे सर्व वर्गीकरणे, समाजामध्ये. म्हणून धर्म जो आहे तर सामूहिक विचारांच्या श्रेणी निर्माण करण्यास आणि टिकवून ठेवण्यास काय देतो, योगदान देतो. धर्म काय करतो, जे सामूहिक विचारांच्या श्रेणी आहेत, काय सामूहिक विचारांच्या कॅटेगरीज आहेत तर त्या निर्माण करण्यास आणि टिकवून ठेवण्यास काय करतो, योगदान देतो. आता विचारांच्या सामाजिक श्रेणी, काय विचारांच्या सामाजिक श्रेणी, सोशल कॅटेगरीज ऑफ थॉट. दुर्कीम काय म्हणतात की अगदी मूलभूत वाटणाऱ्या बौद्धिक श्रेणी कॅटेगरीवर सुद्धा समाजाचा प्रभाव असतो. काय म्हणतात ते, आपल्याला ज्या बौद्धिक इंटेलेक्च्युअल जे कॅटेगरीज आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा समाजाचा प्रभाव असतो. महत्वाच्या श्रेणी कोणत्या कोणत्या, काळ, अवकाश, वर्गीकरण, संख्या, कार्यकारण भाव, समग्रता, या सर्व गोष्टींवरती कोणाचा प्रभाव असतो, समाजाचा. उदाहरणार्थ धार्मिक दिनदर्शिका काळाचे विभाजन करते. पवित्र दिवस, धार्मिक उत्सव, सामान्य दिवस, या सर्व गोष्टींवरती कोणाचा प्रभाव आहे, सामाजिक प्रभाव असतात ना. धार्मिक दिनदर्शिका त्याच्यामध्ये काळाचे विभाजन केले जाते. पवित्र दिवस आहे, धार्मिक उत्सव आहे, सामान्य दिवस आहे. म्हणून व्यक्ती ज्या पद्धतीने वास्तव समजून घेतात त्यासाठी समाज संकल्पनात्मक चौकट उपलब्ध करून देतो. काय म्हणतात ते, व्यक्ती ज्या पद्धतीने वास्तव समजून घेतात, व्यक्ती जे असतात तर ज्या पद्धतीने वास्तव समजून घेतात त्यासाठी समाज संकल्पनात्मक चौकट उपलब्ध करून देतो. यामुळे दुर्कीमचे धर्माचे समाजशास्त्र त्याचे व्यापक ज्ञानाच्या समाजशास्त्राची आणि सामाजिक ज्ञानाशी जोडले जाते. ठीक आहे. धर्म आणि सामाजिक नियंत्रण यांच्यामध्ये कसा संबंध आहे ते बघू आता. तर बघा, धर्म धार्मिक नियमांद्वारे वर्तनावर नियंत्रण ठेवतो. धर्म काय करतो, धर्मामध्ये जे धार्मिक नियमन असतात, धार्मिक जे कायदे असतात, नियम असतात, त्याच्याद्वारे काय करतो,
वर्तनावरती, व्यक्तीच्या वर्तनावर काय ठेवतो, नियंत्रण ठेवत असतो. हे जे नियंत्रण असते ते दोन प्रकारचे कार्य करते. जे नियंत्रण आहे तर ते दोन प्रकारचे कार्य करू शकते. एक आहे औपचारिक यंत्रणा, दुसरं आहे अनौपचारिक यंत्रणा. आता औपचारिक यंत्रणा म्हणजे काय, हे जे धर्म जे नियंत्रण ठेवते ते दोन प्रकारचे कार्य करते. पहिला आहे औपचारिक यंत्रणा म्हणजे काय, संस्थात्मक नियम, धार्मिक अधिकारी, संघटित किंवा दंड किंवा शिक्षा, या प्रकारचे काय औपचारिक यंत्रणा. म्हणजे काय, हे झाले नियम. कसे, औपचारिक नियम म्हणजे काय, या लोकांद्वारे किंवा या संस्थांद्वारे किंवा अशा प्रकारे काय केले जातात, नियम राखले जातात, नियंत्रण राखले जाते. कोणावरती, व्यक्तीच्या वर्तनावर. आणि अनौपचारिक यंत्रणा म्हणजे काय, की सामाजिक मान्यता, सामाजिक मान्यता, लज्जा किंवा मग अपराधीपणाची भावना किंवा मग प्रशंसा, निंदा, समुदायाच्या अपेक्षा, या सर्व गोष्टी याच्यातून म्हणजे काय, औपचारिक आणि अनौपचारिक या दोघं मेकॅनिझम म्हणून काय केलं जाते, व्यक्तीच्या वर्तनावरती नियंत्रण ठेवलं जाते. म्हणून व्यक्तीला बाह्य सामाजिक दबाव आणि अंतर्भूत नैतिक बंधन या दोन्हीचा अनुभव येतो. बरोबर आहे ना. पहिलं जे आहे याच्याद्वारे काय होते, व्यक्तीचा बाह्य सामाजिक दबाव येतो. याच्यामुळे काय होते, व्यक्तीवर बाह्य सामाजिक दबाव येतो. आणि याच्यामुळे काय होते, व्यक्तीवर अंतर्गत काय येते, अंतर्गत नैतिक बंधन येते. कशामुळे, या अनौपचारिक यंत्रणेमुळे. समजलं कशा प्रकारे धर्म आणि सामाजिक नियंत्रण आहे. पुढचं, धर्म आणि सामूहिक ओळख. आता धर्म आणि सामूहिक ओळख कशी आहे बघा. धर्म पुढील प्रश्नाचे शक्तिशाली उत्तर देतो. आता कोणत्या प्रश्नाचे उत्तर देतो, आपण कोण आहोत, आपण कोण आहोत याचे उत्तर देतो, धर्म उत्तर देतो. आता सामायिक धर्म पुढील गोष्टी निर्माण करतो. सामायिक म्हणजे काय, सर्व लोकांचा एकच धर्म. कोणत्या गोष्टी निर्माण करतो, समूहाच्या सीमा, तो जो समूह आहे त्याच्या काहीतरी सीमा, त्या सीमा कोण अधोरेखित करतो, धर्म. सामूहिक ओळख, त्या सर्व लोकांची कोणती, सामूहिक ओळख. पुढचं, संबंधितेची भावना, आपण एक दुसऱ्याशी संबंधित आहोत याची काय निर्माण होते, भावना निर्माण होते. सामायिक पूर्वज, आपले काहीतरी सामायिक पूर्वज होते याची सुद्धा कल्पना निर्माण होते. सामायिक मूल्य, सर्वांचे सारखे मूल्य असतात. आणि सामायिक विधी, विधी कशा असतात, सर्वांची सारखी असते. यामुळे काय होते, आपण आणि ते यांच्यात फरक निर्माण होतो. काय होतं याच्यामुळे, आपण कोण आहोत याच्याबद्दल धर्म उत्तर देतो, बरोबर. परंतु धर्म या सर्व गोष्टी निर्माण करतो. आणि या सर्व गोष्टी निर्माण केल्यामुळेच आपण आणि ते म्हणजे काय, आपला धर्म वेगळा, समोरच्याचा धर्म वेगळा, हा जो फरक आहे तर तो याच्यामुळे निर्माण होतो. यामुळे काय होते, अंतर्गत एकात्मता मजबूत होऊ शकते. म्हणजे काय, समूहाच्या अंतर्गत एकात्मता मजबूत होऊ शकते. परंतु सामाजिक सीमा आणि बहिष्करण या देखील निर्माण होऊ शकतात. का, कारण दुसऱ्या समुदायाला आपण आणि ते ही जी भावना निर्माण होते ती ह्या गोष्टीमुळे निर्माण होते. त्याच्यामुळे धर्म आणि सामूहिक ओळख कशा प्रकारे कार्य करते समजलं. पुढचं, धर्म आणि विचलन, रिलिजन अँड डेव्हियन्स. आता पहा, धार्मिक नियम स्वीकारार्ह आणि अस्वीकारार्ह वर्तन निश्चित करतात. आपल्या समाजामध्ये जे धार्मिक नियम असतात तर व्यक्तीने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजे याच्याबद्दल जे वर्तन आहे तर ते कोण निश्चित करते, धर्म निश्चित करतो किंवा धार्मिक नियम निश्चित करतात. आता पवित्र नियमांचे उल्लंघन झाल्यास पुढील गोष्टी होऊ शकतात. आता जे पवित्र नियम असतात त्यांचे जर का उल्लंघन झाले तर कोणत्या कोणत्या गोष्टी होऊ शकतात. पहिला आहे निंदा, दुसरा आहे बहिष्कार, तिसरा आहे कलंक, चौथं धार्मिक शिक्षा आणि पाचवं सामाजिक दंड. या सर्व गोष्टी होऊ शकतात. कशामुळे, जर का आपण पवित्र नियमांचे काय केले, उल्लंघन केले तर. म्हणून काय, धर्म विचलनाच्या सामाजिक निर्मिती आणि नियमनामध्ये सहभागी असतो. धर्म काय करतो, जे विचलन आहे आणि सामाजिक विचलनाची जी सामाजिक निर्मिती आहे आणि विचलनाचे नियमन आहे. काय, विचलनाचे सामाजिक निर्मिती म्हणजे काय, विचलन समाजामध्ये कसं निर्माण होते आणि त्या विचलनाला कसं नियंत्रित ठेवता येते यासाठी धर्म सहभागी असतो असं ते म्हणतात. पुढचं, धर्म आणि सामूहिक सत्सद्विवेक बुद्धी किंवा सामूहिक नैतिक चेतना. धर्म आणि सामूहिक सत्सद्विवेक बुद्धी आणि सामूहिक नैतिक चेतना. आता बघा, धर्म सामूहिक सत्सद्विवेक बुद्धी हे प्रतिनिधित्व आणि पुनर्गठीकरण करतो. कसं बा, सामूहिक सत्सद्विवेक बुद्धी व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ अशा नैतिक अधिकाराप्रमाणे कार्य करते. आपल्याला माहिती आहे ना, आपली जी सत्सद्विवेक बुद्धी असते तर ती व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ म्हणजे काय, व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ असे जे नैतिक अधिकार असतात, असे जे नैतिक अधिकार असतात कोणापेक्षा श्रेष्ठ, व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ त्यांच्याप्रमाणे काय करते, कार्य करते. म्हणजे काय, नैतिक अधिकारांप्रमाणे कार्य करते. एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते परंतु समाज टिकून राहतो, सामूहिक श्रद्धा टिकून राहतात, विधी टिकून राहतात, प्रतीके टिकून राहतात. म्हणून काय म्हणतात ते,
की धर्म अशा गोष्टीला प्रतिकात्मक अभिव्यक्ती देतो जी व्यक्तीच्या अस्तित्वापेक्षा मोठी आहे. म्हणजे काय, आपल्या समाजामध्ये ज्याही गोष्टीला सिम्बॉलिझम लिहिलं आहे, कोणत्याही गोष्टीला सिम्बॉल लिहिलेला आहे तर ती व्यक्तीच्या अस्तित्वापेक्षा मोठी आहे, म्हणून त्याला काय देतो, धर्म प्रतिकात्मक अभिव्यक्ती प्रदान करतो. पुढचं, धर्म आणि व्यक्ती. आता दुर्कीम व्यक्तीला समाजापासून पूर्णपणे स्वतंत्र मानत नाही. हे दुर्कीम असं म्हणतो का की व्यक्ती समाजापासून स्वतंत्र आहे? नाही. दुर्कीम काय म्हणतो, व्यक्ती हा समाजाचाच एक भाग आहे. व्यक्तीचा विकास पुढील गोष्टींच्या चौकटीत होतो. कोणत्या कोणत्या गोष्टीच्या चौकटीमध्ये व्यक्तीचा विकास होतो? सामाजिक नियम, सांस्कृतिक अर्थ, सामूहिक प्रतिनिधित्व, सामाजिक संस्था, नैतिक नियम, या सर्व गोष्टींच्या चौकटीमध्ये कोणाचा विकास होतो? व्यक्तीचा विकास होतो. आता धर्म हा या संबंधांचे विशिष्ट स्पष्ट उदाहरण आहे. का? कारण श्रद्धावान व्यक्ती सामूहिक शक्तीचा बाह्य आणि नैतिकदृष्ट्या बंधनकारक शक्ती म्हणून अनुभव घेतो. आता बघा, या सर्व गोष्टी की व्यक्तीचा जो विकास आहे तर तो या सर्व गोष्टीच्या चौकटीमध्ये होतो. याचं उत्तम उदाहरण आहे धर्म. कसं? कारण की श्रद्धावान व्यक्ती जी असते तर ती श्रद्धावान व्यक्ती सामूहिक जी शक्ती आहे, सामूहिक शक्तीचा बाह्य आणि नैतिकदृष्ट्या बंधनकारक शक्ती म्हणून काय घेते? अनुभव घेते. सिंपल आहे ना. जी व्यक्ती श्रद्धावान आहे तर ती काय करते? ही जी सर्व सामूहिक शक्ती आहे, तर त्या सामूहिक शक्तीचा एक बाह्य आणि नैतिकदृष्ट्या बंधनकारक शक्ती म्हणून काय घेते? अनुभव घेते, असं ते म्हणतात. पुढचं, धर्म आणि सामाजिक तथ्य. धर्मामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक तथ्य आढळतात. कोणते कोणते पहा? धार्मिक घटक, श्रद्धा, समाजशास्त्रीय स्वरूप कसं आहे? सामूहिक प्रतिनिधित्व. बघा, धर्म एक सामाजिक तथ्य का आहे? कारण की आपण हे सर्व जे घटक बघू, धार्मिक घटक, ते सर्व एक सामाजिक तथ्य आहेत. त्याच्यामुळे धर्म काय सामाजिक तथ्य निर्माण होतो. आता बघा, श्रद्धा, धार्मिक घटक कोणता आहे? पहिला श्रद्धा, बिलीव. त्याच्यामध्ये कोणते कोणते? सामूहिक प्रतिनिधित्व. पुढचं आहे विधी, कोणती? सामूहिक प्रथा. नैतिक नियम, मानकात्मक सामाजिक तथ्ये. पवित्र प्रतीके, सामूहिक प्रतिनिधित्व. धार्मिक संस्था, सामाजिक संस्था एक. धार्मिक अधिकार, एक सामाजिक बंधन निर्माण करते. धार्मिक परंपरा, संस्कृतीचे काय करते? पुनरुत्पादन करते. म्हणून काय म्हणतात ते की धर्म हा दुर्कीमच्या सामाजिक तथ्याच्या सामान्य सिद्धांताचे उत्कृष्ट उदाहरण आहे. आपण नॉर्मलाइज किंवा जनरलाइज सोशल फॅक्ट बघितला होता, तर त्याचे उत्तम उदाहरण काय आहे? दुर्कीमचा धर्म. आता धर्माची काही कार्य आहेत. आता दुर्कीमने प्रकारेवादी दृष्टिकोनातून धर्माचा अभ्यास केला. आपल्याला माहिती आहे ते काय विचारतात की धर्म समाजासाठी काय कार्य करतो? धर्म जो आहे तो समाजासाठी काय कार्य करतो बाबा? पहिला आहे सामाजिक एकीकरण निर्माण करतो, एकता आणि संबंधितेची भावना निर्माण करतो. धर्म काय करतो? पहिलं सामाजिक एकीकरण निर्माण करतो, लोकांमध्ये एकता आणि लोक एक दुसऱ्याशी संबंधित आहेत याची भावना निर्माण करतो. कोण? धर्म. दुसरा आहे सामाजिक एकात्मता, सोशल सॉलिडॅरिटी. म्हणजे काय? सदस्यांमधील संबंध काय करतो? मजबूत करतो. काय करतो धर्म? जे सदस्य आहेत तर त्यांच्यामध्ये संबंध काय करतो? मजबूत करतो. तिसरं आहे नैतिक नियमन, नियम आणि बंधने काय करतो? प्रदान करतो. नैतिक नियमन आहे ना. काय करतो धर्म? लोकांवरती काही नियम आणि काही बंधन काय करतो? प्रदान करतो. चौथं आहे सामाजिक नियंत्रण, दंड आणि अंतर्भावनांद्वारे वर्तन नियंत्रित करतो. काय करतो धर्म? दंड देतो आणि काहीतरी आपल्या मनामध्येच म्हणजे व्यक्तीच्या मनामध्येच जे आंतरिक ज्या भावना आहेत त्याच्यामुळे व्यक्तीचं वर्तन काय करत असतो? धर्म नियंत्रित करत असतो. पुढचं आहे सामाजिकीकरण, मूल्य आणि नियमन यांचे काय करतो? धर्म हस्तांतरण करतो. पुढचं आहे सामूहिक ओळख, कलेक्टिव्ह आयडेंटिटी. आपण अशी सामूहिक भावना निर्माण करतो. एका धर्माचे लोक, आपण सर्व एका परिवाराचे, एका धर्माचे लोक आहोत. म्हणजे काय? त्यांच्यामध्ये आपण आहोत, आपण ही जी भावना आहे तर ती त्यांच्यामध्ये निर्माण होते. पुढचं आहे सांस्कृतिक पुनरुत्पादन, परंपरा एका पिढीकडून कोणाकडे हस्तांतरित केली जाते? दुसऱ्या पिढीकडे. पुढचं आहे भावनिक आधार, संकटाच्या काळामध्ये एक सामूहिक शक्ती कोण प्रदान करतो? धर्म प्रदान करतो. पुढचं अर्थ निर्मिती, जीवन आणि मृत्यूचे जे सामाजिक अर्थ आहेत आणि स्पष्टीकरण आहे तर ते कोण देतो? धर्म देतो. पुढचं सामाजिक व्यवस्थेचे काय करतो? संरक्षण करतो. मानकात्मक स्थैर्याला काय देतो? आधार देतो. मानकात्मक म्हणजे काय? नॉर्मेटिव्ह नियमांद्वारे समाजातील जे स्थैर्य आहे, स्थैर्य जे आहे तर त्याला काय करतो? आधार देतो. पुढचं आहे सामूहिक चेतनेची पुनर्प्रकटी, सामूहिक चेतनेची पुनर्प्रकटी. सामूहिक म्हणजे काय? सर्व लोकांची जी कॉन्शियसनेस आहे, चेतना जी आहे तर त्याला काय करतो? पुनर्प्रकटी देतो. सामायिक मूल्यांना भावनिकदृष्ट्या शक्तिशाली बनवतो. जे सामायिक मूल्य आहे तर त्यांना काय करतो? भावनिकदृष्ट्या शक्तिशाली बनवतो.
आता पुढचं पहा, धर्म आणि सामाजिक परिवर्तन. कसं पहा, दुर्कीम धर्माला फक्त परंपरावादी किंवा मग स्थिती टिकून ठेवणारी शक्ती मानत नाही. दुर्कीम काय करत नाही, धर्माला केवळ फक्त परंपरावादी किंवा मग जी स्थिती आहे, जी परिस्थिती आहे, तर ते टिकून ठेवणारी शक्ती असं धर्माला दुर्कीम मानत नाही. तर धार्मिक विधी पुढील गोष्टी करू शकता. कोणत्या कोणत्या गोष्टी करू शकता धार्मिक विधी? लोकांना संघटित करू शकता, बरोबर. लोकांना एक सामूहिक ऊर्जा देतात, नवीन सामूहिक ओळखी निर्माण करतात, चळवळींना बळ देतात, नवीन नैतिक आदर्श निर्माण करतात. या सर्व गोष्टी सुद्धा धार्मिक विधी करू शकतात. म्हणून ते काय म्हणतात की जे आपण बघितलं होतं काल, एकत्रित उत्स्फूर्तपणा, जे कलेक्टिव्ह एफर्व्हिजन्स आहे, तर तिची प्रक्रिया सामाजिक चळवळी आणि राजकीय संघटना यांच्यामध्ये देखील कार्य करू शकते. आपण बघितलं होतं ना, संघटित किंवा एकत्रित उत्स्फूर्तता ही जी प्रक्रिया आहे, तर ती सामाजिक चळवळी किंवा म्हणजे राजकीय संघटना आहे, तर यांच्यामध्ये देखील कार्य करू शकते असं ते म्हणतात. म्हणून काय, धर्म आणि सामाजिक परिवर्तन. पुढचं, धर्म एक समाज निर्मिती करणारी संस्था. धर्म काय, एक समाज निर्मिती करणारी संस्था. बघा, दुर्कीमच्या सिद्धांताचा महत्वाचा निष्कर्ष काय आहे की धर्म केवळ समाजाच्या आत अस्तित्वात असलेली संस्था नाही. ते असं म्हणतात की बाबा धर्म जो आहे तर तो फक्त समाजाच्या आतमध्ये जेवढ्याही संस्था आहेत तर त्याच्यातला एक पार्ट म्हणून धर्म आहे असं ते म्हणत नाही. तर ते काय म्हणतात की धर्म जो आहे तर तो सक्रियपणे समाजाची निर्मिती आणि पुनर्निर्मिती करतो. धर्म काय करतो, एक सक्रियपणे समाजाची निर्मिती आणि पुनर्निर्मिती करतो. प्रक्रिया काय आहे बघा, विधी असतात. विधी जेव्हा पार पाडतो माणूस तेव्हा परस्पर संवाद होतो, इंटरॅक्शन होतं, त्याच्यामुळे एक सामूहिक भावना निर्माण होते. आता सामूहिक भावना निर्माण झाली की सामायिक प्रतीके निर्माण होतात. सामायिक प्रतीके निर्माण झाली की सर्वांमध्ये सामूहिक चेतना निर्माण होते. त्याच्यानंतर नैतिक समुदाय निर्माण होतो आणि शेवटी काय आहे, सामाजिक एकात्मता. याच्याद्वारे धर्म जो आहे तर तो सतत सामाजिक समूहाची काय करत असतो, पुनर्निर्मिती करत असतो असं ते म्हणतात. आता पुढचं, धर्म आणि सामाजिक बदल. दुर्कीम काय म्हणतो, धर्माचा संबंध केवळ सामाजिक स्थैर्य आणि सामाजिक व्यवस्था यांच्याशी नाही असं तो म्हणतो. तो काय म्हणतो, धर्म जो आहे तर तो सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा भूमिका बजावू शकतो. त्यांनी धार्मिक विधी लोकांना एकत्रित करू शकतात, सामूहिक ऊर्जा निर्माण करू शकतात, नवीन सामूहिक ओळखी निर्माण करू शकतात, सामाजिक चळवळींना बळ देऊ शकतात आणि नवीन नैतिक आदर्श निर्माण करू शकतात. हे बघितलं आपण की या क्षेत्रामध्ये सुद्धा धर्म सामाजिक चळवळी, राजकीय चळवळी, क्रांतिकारी चळवळी, राष्ट्रीय चळवळी, सामूहिक आंदोलन यामध्ये सुद्धा आपला योगदान देऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये एक सामूहिक भावनिक ऊर्जा लोकांना सामायिक उद्दिष्टांसाठी संघटित करते. या सर्व गोष्टींसाठी धर्म काय करतो, एक सामूहिक भावनिक ऊर्जा प्रदान करतो. त्याच्यामुळे आपल्या सर्व लोकांची जी सामायिक उद्दिष्टे आहेत तर ती पूर्ण करण्यासाठी काय मिळते, लोकांना ऊर्जा मिळते. पुढचं, धर्म एक समाज निर्मिती करणारी संस्था. परत आलंय, दुर्कीमच्या सिद्धांताचा एक महत्वाचा निष्कर्ष असा आहे की धर्म फक्त समाजामध्ये अस्तित्वात असलेली संस्था नाही. धर्म हे बघितलं आपण, वरती बघितलं आपण. पुढचं, धर्म आणि व्यक्तिवाद, रिलिजन अँड इंडिव्हिज्युअलिझम. आधुनिक समाजामध्ये व्यक्तिवाद वाढतो. आपल्याला माहिती आहे आधुनिक समाजामध्ये काय वाढतो, व्यक्तिवाद. आता आधुनिकतेमुळे काय होते, व्यक्तीची स्वायत्तता, व्यक्तीचे अधिकार, व्यक्तीची निवड, श्रमविभाजन, सामाजिक विभेदीकरण आणि व्यावसायिक विशेषीकरण यांना अधिक महत्व मिळते. त्याच्यामुळे काय होते, जे पारंपरिक सामूहिक श्रद्धा आहेत किंवा मग धार्मिक अधिकार आहेत तर ते कसे होतात, कमकुवत होतात. परंतु दुर्कीम काय म्हणतो की व्यक्तिवादाचा जो अर्थ आहे तर तो समाजाचा अंत असा नाही. म्हणजे काय, जरी व्यक्तिवाद असला, समाजामध्ये जरी व्यक्तिवाद असला तरी समाजाचा अंत असा नाही. आधुनिक समाजात सुद्धा काही मूल्य जे आहेत तर ते पवित्र बनवू शकतात. ते काय म्हणतात, आधुनिक समाजामध्ये सुद्धा जे काही मूल्य आहेत तर ते पवित्र बनवू शकतात. जरी आधुनिक समाजामध्ये व्यक्तिवाद असला तरी आधुनिक समाजामध्ये अशी काही मूल्य आहेत की जे पवित्र बनवू शकतात. उदाहरणार्थ, व्यक्तीचे स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा, मानवी हक्क, समानता, नागरिकत्व, या सर्व गोष्टी काय बनू शकतात, पवित्र बनवू शकतात. यामुळे आधुनिक समाजामध्ये व्यक्तिवाद स्वतः एक नैतिक मूल्य व्यवस्था बनवू शकतो. आधुनिक समाजामध्ये जरी जे पारंपरिक मूल्य होते ती जरी बाजूला होत असली तरी आधुनिक समाजामध्ये व्यक्तिवाद जो आहे तर तो स्वतःमध्ये एक नैतिक मूल्य व्यवस्था बनवू शकतो. आता धर्मनिरपेक्षीकरण, सेक्युलरायझेशन. बघा, धर्मनिरपेक्षीकरण म्हणजे काय की सामाजिक जीवनामध्ये पारंपरिक धार्मिक संस्थांचे किंवा श्रद्धांचे किंवा अधिकाराचे महत्व कमी होण्याची प्रक्रिया. धर्मनिरपेक्षीकरण म्हणजे काय, आपलं जे सामाजिक जीवन असते तर त्या सामाजिक जीवनामध्ये जे पारंपरिक धार्मिक संस्था होत्या किंवा मग त्यांच्या श्रद्धा होत्या किंवा मग त्यांचे अधिकार होते
या सर्वांचे जे महत्व आहे तर ते कमी होण्याची प्रक्रिया, ज्याला आपण काय म्हणतो धर्मनिरपेक्षीकरण. आता आधुनिकतेमध्ये काय काय होते? विज्ञान, विवेकीकरण, व्यक्तिवाद, श्रमविभाजन, सामाजिक विभेदीकरण. यामुळे काय होते? जे पारंपरिक धार्मिक नियंत्रण आहे तर ते कसं होते? कमी होते. परंतु दुर्खीमचा महत्वाचा मुद्दा काय होता? की पवित्रतेची सामाजिक गरज पूर्णपणे नष्ट होत नाही. हे काय म्हणतात? जरी समाजामध्ये व्यक्तिवाद आला तरी समाजामध्ये सामाजिक गरज, पवित्रतेची जी सामाजिक गरज आहे तर ते समाजामध्ये पूर्णपणे नष्ट होत नाही. तर धार्मिक प्रतीकांचे महत्व कमी होऊ शकते, पण समाजामध्ये नवीन धर्मनिरपेक्ष पवित्र प्रतीके निर्माण करू शकतो. समाज जो आहे, जरी धार्मिक प्रतीकांचे महत्व कमी झाले असले तरी समाज काय करतो? नवीन जे धर्मनिरपेक्ष पवित्र प्रतीके असतात यांचे काय करतो? पवित्र प्रतीके निर्माण करू शकतो. म्हणून धर्माचा ऱ्हास नॉट इज इक्वल टू सामूहिक पवित्रतेचा पूर्ण ऱ्हास. म्हणजे काय? धर्माचा जरी ऱ्हास होत असला तरी जी सामूहिक पवित्रता आहे, काय सामूहिक पवित्रता, हिचा पूर्णपणे ऱ्हास होऊ शकत नाही. पुढचा आहे धर्म विवेकीकरण आणि आधुनिकता. आता बघा, आधुनिक समाजामध्ये आपल्याला विवेकी, विभेदित, विशेषीकृत, व्यक्तिवादी होतो माहिती आपल्याला. यामुळे काय होते? धार्मिक स्पष्टीकरणांचे सामाजिक महत्व काही क्षेत्रामध्ये कमी होऊ शकते माहिती आपल्याला. परंतु समाजाला अजूनही जे नैतिक नियम आहे, सामूहिक मूल्य आहे, सामाजिक एकात्मता आहे, सामूहिक ओळख आहे आणि सामाजिक अर्थ आहे, यांची गरज असते माहिती आपल्याला. म्हणून काय आधुनिक समाजामध्ये जे धार्मिक कार्य पूर्णपणे नाहीशी होण्याऐवजी काय होते? सामाजिक संस्था त्याच्यामधील काही कार्य स्वीकारू शकतात. म्हणजे काय? आधुनिक समाजामध्ये या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे आपल्याला. आता या सर्व गोष्टी समाजामध्ये झाल्या तर पाहिजे. त्याच्यामुळे आधुनिक समाजामध्ये जी धार्मिक कार्य आहे, जी धार्मिक फंक्शन आहे तर त्या आधुनिक समाजामध्ये पूर्णपणे नाहीशी होत नाही. त्याच्याऐवजी काय होते? की ज्या सामाजिक संस्था आहे, इतर ज्या सामाजिक संस्था आहे तर त्या धर्मामधील काही जी कार्य आहे तर ते स्वतःमध्ये स्वीकारू शकतात असं ते म्हणतात. पुढचं आहे धर्म आणि श्रमविभाजन. दुर्खीमच्या समाजशास्त्रामध्ये डिव्हिजन ऑफ लेबर आधुनिक सामाजिक एकात्मतेचे महत्वाचे आधार आहे असं ते म्हणतात. म्हणजे ते काय म्हणतात? ते की श्रमविभाजन जे आहे तर ते आधुनिक सामाजिक एकात्मता, आधुनिक समाजामध्ये आपल्याला जी सामाजिक एकात्मता दिसते तर तिचा मुख्य आधार काय आहे तर ते म्हणतात श्रम विभाजन. आता साध्या समाजामध्ये समानता होती, सामाजिक श्रद्धा होत्या, सामूहिक चेतना होती आणि काय होती? यांत्रिक एकात्मता. आधुनिक समाजामध्ये काय आहे? भिन्नता आहे, विशेषीकरण आहे लोकांमध्ये, परस्परावलंबन आहे आणि काय आहे? सेंद्रिय एकात्मता. या परिवर्तनामुळे धर्माचे सामाजिक स्वरूप बदलते. हा जो परिवर्तन होतो, हे जे परिवर्तन झालेलं आहे याच्यामुळे काय होते? धर्माचे सामाजिक स्वरूप बदलते. धर्म पूर्वीप्रमाणे समाजातील प्रत्येक क्षेत्र नियंत्रित करणारा प्रमुख स्रोत राहू शकत नाही. धर्माचे स्वरूप बदलले ना, त्याच्यामुळे धर्म पूर्वीच्या समाजामध्ये ज्या प्रकारे प्रत्येक क्षेत्राला नियंत्रित करणारा एक प्रमुख स्रोत होता तर तो आधुनिक समाजामध्ये राहत नाही. त्याऐवजी काय होते? त्याऐवजी धर्माच्या ऐवजी कायदा, शिक्षण, राज्य, व्यावसायिक संस्था, नागरी मूल्ये, आधुनिक नैतिकता ही सर्व समाजामध्ये एकात्मतेची विविध कार्य पार पाडतो. म्हणजे काय? आधीच्या समाजामध्ये धर्म ही गोष्ट पार पाडत होता, आजच्या समाजामध्ये हे सर्व गोष्टी, या सर्व संस्था ही धर्माची एकात्मतेची कार्य पार पाडतात. पुढचं धर्म आणि कायदा. दुर्खीमच्या व्यापक समाजशास्त्रामध्ये कायदा हा सामाजिक एकात्मतेचा महत्वाचा काय आहे? डायरेक्टिव्ह, निर्देशक आहे. आता यांत्रिक एकात्मता इथे काय असतो? कोणता कायदा असतो? दमनात्मक. त्याच्यामुळे काय? सामायिक नैतिकतेचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळू शकते. समाजामध्ये जे सामायिक नैतिकता असते तर तिचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना कठोर शिक्षा मिळते. आणि काय? सेंद्रिय एकात्मता. यांत्रिक एकात्मतेमध्ये दमनात्मक कायदा असतो, सेंद्रिय एकात्मतेमध्ये पुनर्स्थापनात्मक कायदा. त्याचा उद्देश काय असतो? की सामाजिक संबंध किंवा म्हणजे व्यवहार आहेत जे की एखादी चुकीची गोष्ट केल्यामुळे खराब झालेले आहे तर ते सामाजिक संबंध किंवा व्यवहार पूर्वस्थितीमध्ये आणणे, पहिल्या स्थितीमध्ये आणणे हा त्याचा काय असतो? उद्देश असतो. यामुळे काय होते? की आधुनिक समाजामध्ये धर्माच्या काही नैतिक नियामक कार्यांचे कायदा आणि इतर संस्थांमध्ये काय होते? विभाजन होते. यामुळे काय होते? की आधुनिक समाजामध्ये धर्माचे जे काही नैतिक नियामक कार्य होते, धर्म जे नैतिक आणि नियंत्रित करणारे कार्य करत होता, ही सर्व कार्य कोणामध्ये विभाजित होतात? कायदा आणि इतर संस्थांमध्ये विभाजित होतात. आता धर्म आणि नैतिक समुदाय. धर्माचा एक मूलभूत परिणाम म्हणजे काय? मोरल कम्युनिटी. धर्माचा एक मूलभूत परिणाम काय आहे? नैतिक समुदाय. आता नैतिक समुदायाचे सदस्य कोण असतात? समान नैतिक नियम मानतात. जे नैतिक समुदाय आहे तर त्याच्यामध्ये जे सदस्य आहे तर ते काय करतात? समान नैतिक नियम मानतात.
सामायिक प्रतीकांना महत्व देतात. काय करतात ते? सामायिक प्रतीकांना महत्व देतात. सामायिक विधींमध्ये सहभागी होतात. सर्व लोकांच्या सामायिक विधीमध्ये काय होतात? ते सहभागी होतात. परस्पर नैतिक कर्तव्य स्वीकारतात. काय करतात ते? परस्पर नैतिक कर्तव्य स्वीकारतात. सामूहिक ओळख निर्माण करतात. काय करतात ते? सामूहिक ओळख निर्माण करतात. म्हणून काय म्हणतात ते की धार्मिक समूह फक्त श्रद्धांचा समूह नसतो. जो धार्मिक समूह आहे तर तो फक्त श्रद्धांचा समूह नाही, तर तो काय आहे? एक नैतिकदृष्ट्या संघटित सामाजिक समूह आहे. काय आहे तो? एक नैतिकदृष्ट्या संघटित म्हणजे काय? नैतिकदृष्ट्या लोकांना संघटित करणारा एक सामाजिक समूह कोण आहे? धर्म आहे. पुढचं, धर्म आणि सामाजिक सीमा. आता बघा, धर्म समूहाच्या सीमा निर्माण करतो. माहिती आहे ना आपल्याला, एखाद्या समूहाच्या सीमा काय कोण निर्माण करतो? धर्म. तो काय काय ठरवतो की कोण समूहाचा सदस्य आहे, कोण बाहेरचा आहे, कोणती श्रद्धा स्वीकारली जाते, कोणती श्रद्धा नाकारली जाते, कोणते वर्तन योग्य आहे, कोणते वर्तन निषिद्ध आहे. म्हणजे काय? धर्म समावेशन आणि बहिष्करण दोन्ही निर्माण करू शकतो. यामुळे काय होते की धर्माची भूमिका फक्त एकात्मता निर्माण करण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर धर्म हा जे ग्रुप डिफरन्सिएशन आहे, गटांमध्ये जे विभेदीकरण आहे, तर त्यांना देखील निर्माण करू शकतो. आता धर्म आणि सामाजिक नियंत्रणाची अंतर्भावना, इंटरनलायझेशन ऑफ सोशल कंट्रोल. आता पहा, धर्माचे सामाजिक नियंत्रण फक्त बाह्य दंडांवर अवलंबून नसते. म्हणजे काय? धर्म जे बाहेरून आपल्याला दिसतं की एखाद्या व्यक्तीने चुकीची गोष्ट केली, त्याच्यामुळे धर्माने त्याच्या विरुद्ध काहीतरी कारवाई केली, तर त्याच्यापुरता बाह्य दंडापुरता धर्माचं सामाजिक नियंत्रण अवलंबून राहत नाही, तर सामाजिकीकरणाद्वारे धार्मिक मूल्ये व्यक्तीच्या अंतर्गत नैतिक चेतनेचा भाग बनू शकतात. काय म्हणतात ते की जे धार्मिक मूल्य आहे समाजामध्ये, जे धार्मिक मूल्य आहे तर ते व्यक्तीच्या अंतर्गतच काय? व्यक्तीच्या अंतर्गत जे नैतिक चेतना आहे तर तिचा काय बनू शकतात? ते भाग बनू शकतात. कशाद्वारे बनू शकतात? सामाजिकीकरणाद्वारे. प्रक्रिया काय आहे बघा, धार्मिक नियम असतात, सामाजिकीकरण होते, त्या धार्मिक नियमांचा काय होतो? अंतर्भावना होते, एक नैतिक चेतनामध्ये त्या गोष्टी येतात आणि व्यक्ती स्वतः नियमन निर्माण करतो. यामुळे काय होते? बाह्य सामाजिक नियंत्रणाची गरज काही प्रमाणामध्ये कमी होते. का? कारण की व्यक्तीच्या आतमध्येच इंटरलायझेशन झालेलं आहे. कशाचं? स्वतःच नियमन करण्याचं. व्यक्ती स्वतःच्या वर्तनाचे नियमन धार्मिक नैतिकतेच्या आधारे करू शकतो. ही धार्मिक नैतिकता व्यक्तीच्या आतमध्ये इंटरनलायझेशन अंतर्भाव झालेली आहे. पुढचं, धर्म आणि सामाजिकीकरणा म्हणून सांस्कृतिक पुनरुत्पादन. काय? धर्म आणि जे सामाजिकीकरण होतं याच्या म्हणून काय? सांस्कृतिक पुनरुत्पादन म्हणजे काय? संस्कृतीचे हस्तांतरण म्हणू शकतो. धर्म एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पुढील गोष्टी हस्तांतरित करतो. कोणत्या कोणत्या गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे धर्म हस्तांतरित करतो? श्रद्धा, मूल्ये, नियम, मिथके, प्रतीके, परंपरा, विधी, नैतिक संहिता, सामूहिक स्मृती, या सर्व गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कोण हस्तांतरित करतो? धर्म. यामुळे काय होते? समाजाच्या सांस्कृतिक सातत्याची कल्चरल कंटिन्युटी निर्माण होते. समाजाची जी सांस्कृतिक सातत्य आहे, समाजामध्ये एखादी संस्कृती आहे तर तिथं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित झाल्यामुळे तिथं काय होते? संस्कृतीची सातत्यता निर्माण होते. म्हणून धर्म जो आहे तर तो सांस्कृतिक पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे असं ते म्हणतात. आता धर्म आणि अर्थनिर्मिती, रिलिजन अँड मिनिंग टेक्निक. आता मानवी जीवनामध्ये जन्म होतो, मृत्यू होतो, दुःख, संकट, आनंद, नैतिक संघर्ष, सामाजिक जीवन, आता या सर्वांना धर्म एक सामायिक अर्थ आणि स्पष्टीकरण देतो. या सर्व ज्या गोष्टी होतात, या सर्व वरच्या गोष्टींना धर्म काय करतो? एक सामायिक अर्थ आणि स्पष्टीकरण देतो. यामुळे जे धर्म व्यक्तींना फक्त वैयक्तिक अर्थ देत नाही तर तो सामूहिक अर्थव्यवस्था म्हणजे काय? आता ही अर्थव्यवस्था इकॉनॉमी वगैरे नाही बरं. अर्थव्यवस्था म्हणजे काय? अर्थ देणारी व्यवस्था, एक सामूहिक अर्थव्यवस्था म्हणून निर्माण करतो. तो काय करतो? व्यक्तींना फक्त वैयक्तिक अर्थ देतो का? तर नाही, तो काय करतो? एक सामूहिक अर्थ देणारी व्यवस्था निर्माण करतो. म्हणजे काय? सर्व लोकांना सामूहिकपणे अर्थ निर्माण करणारी व्यवस्था निर्माण करतो. म्हणून धर्म समाजातील मिनिंग मेकिंग इन्स्टिट्यूशन म्हणून कार्य करतो. धर्म निर्माण करणारी संस्था म्हणून धर्म समाजामध्ये कार्य करतो. धर्म आणि भावनिक एकात्मता. धर्म जो आहे तर तो फक्त भौतिक शब्दांचा एक संच नाहीये. म्हणजे काय? आपण काय म्हणतो की व्यक्तीच्या मनामध्ये म्हणजे काय? व्यक्तीच्या बुद्धीमध्ये ज्या श्रद्धा आहे तर त्याचा एक संच म्हणून आपण धर्माकडे पाहतो. तर दुर्गम तसं नाही म्हणून. दुर्गम म्हणतात धार्मिक विधी व्यक्तीमध्ये प्रेम, श्रद्धा, आदर, भीती, उत्साह, सामूहिक अभिमान,
संबंधिततेची भावना या सर्व गोष्टी निर्माण करू शकतात. धार्मिक विधी या सर्व गोष्टी व्यक्तिमत्व निर्माण करू शकतात. या भावनिक प्रक्रियेमुळेच कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जे आपली सामूहिक चेतना आहे तर ती अधिक मजबूत होते. यामुळे सामाजिक एकात्मता फक्त नियमांवर आधारित राहत नाही तर भावनिक पातळीवर सुद्धा तिची पुनरुत्पत्ती होते. म्हणजे फक्त आपण असं म्हणतोय की नियमांवर आधारित सामाजिक एकात्मता जी आहे, फक्त धर्म समाजामध्ये काहीतरी नियम देतो म्हणून समाजामध्ये सामाजिक एकात्मता असते असं हे मुळे राहते का? नाही. तर सामाजिक एकात्मता धार्मिक नियम आणि भावनिक पातळी दोघांवर सुद्धा अवलंबून राहते. पुढचा आहे धर्म आणि संकट. संकटाच्या काळामध्ये धार्मिक समुदाय व्यक्तींना भावनिक आधार देतो, सामूहिक समर्थन देतो, नैतिक दिशा देतो, सामाजिक संबंध देतो, आशा देतो आणि सामूहिक अर्थ देऊ शकतो. दुर्खीमच्या दृष्टीने महत्वाचे काय आहे की व्यक्तीला समाजाकडून मिळणारी कलेक्टिव्ह सपोर्ट, व्यक्तीला समाजाकडून मिळणारा सामूहिक सपोर्ट, सामूहिक पाठिंबा. म्हणून धर्म सामाजिक एकात्मतेचा भावनिक आधार ठरू शकतो. पुढचं धर्म आणि आत्महत्या यांचा काय संबंध आहे? दुर्खीमच्या सोसायटी या ग्रंथामध्ये धर्माच्या सिद्धांताशी जोडलेले आहेत. धर्म व्यक्तीला सामाजिक संबंध, सामूहिक ओळख, नैतिक नियम, सामाजिक एकीकरण या सर्व गोष्टी धर्म व्यक्तीला देऊ शकतो. म्हणून काय धार्मिक समूहाशी अधिक सामाजिक एकात्मता व्यक्तीच्या सामाजिक अलगाववादाला कमी करू शकते. म्हणजे ते काय म्हणतात, धार्मिक समूहाशी सामाजिक एकात्मता व्यक्तीची धार्मिक समूहाशी सामाजिक एकात्मता व्यक्तीचा समाजापासून जो दुरावा निर्माण झालेला आहे तर तो कमी करू शकतो. येथे दोन संकल्पना महत्वाच्या आहेत. सामाजिक एकीकरण, सोशल इंटिग्रेशन, व्यक्ती समाजाशी किती प्रमाणात जोडलेली आहे, आणि सामाजिक नियमन म्हणजे काय समाज जो आहे तर तो व्यक्तीच्या इच्छा आणि वर्तन याच्यावरती किती प्रमाणामध्ये नैतिक नियम लावतो, याला काय म्हणतो आपण सामाजिक नियम. दुर्खीमच्या व्यापक सिद्धांतानुसार अतिशय कमी इंटिग्रेशन किंवा रेग्युलेशन सामाजिक अस्थिर्य निर्माण करू शकतो. आणि जर का ह्या गोष्टी कमी करायच्या असतील, ह्या गोष्टी जर का आपल्याला कमी करायच्या असतील तर आपल्याला धर्म जो आहे तर तो काय करू शकतो, व्यक्तीला सामाजिक अलगाववादापासून दूर करू शकतो. धर्म आणि अॅनोमी यांचा काय सखोल संबंध आहे पहा. अॅनोमी म्हणजे काय, नियम शून्यता. अॅनोमी जे आहे फक्त धार्मिक संकल्पना नाहीये तर ते आधुनिक समाजामध्ये एक नॉर्मेटिव्ह रेग्युलेशनच्या समस्येची संकल्पना आहे. म्हणजे काय, समाजामध्ये जे नियमन असतात तर नियमनांशी संबंधित ही समस्या आहे. म्हणजे काय, जेव्हा जुने नियम कमकुवत होता अधिक नवीन नियम पुरेसे विकसित होत नाही. म्हणजे काय, जुने जे नियम होते आपल्या समाजामध्ये तर ते कमकुवत आहेत आणि नवीन जे नियम येणारे आहेत तर ते पुरेसे विकसित झालेले नाही, तेव्हा नियम शून्यता निर्माण होते. आता जेव्हा नियम शून्यता निर्माण होते म्हणजे काय, समाजामध्ये नियमनांचा अभाव आहे, मग काय होतो, नैतिक अनिश्चितता निर्माण होते. व्यक्तीने कोणती गोष्ट केली पाहिजे याच्याबाबत अनिश्चितता निर्माण होते. व्यक्तीच्या अमर्यादित इच्छा वाढतात. व्यक्तीच्या इच्छांवरती नियंत्रण कोण करते, समाजातील नियम. परंतु ज्या समाजातील नियमच कमकुवत झालेले आहेत तर ते व्यक्तीच्या इच्छा अमर्यादित झालेल्या आहेत. असमाधान होते मग आणि सामाजिक अस्थिर्य निर्माण होते. म्हणजे काय, धर्म सामूहिक नैतिक नियम आणि मर्यादा प्रदान करून अॅनोमीच्या स्थितीवरती नियंत्रण ठेवू शकतो. धर्म, नैतिक नियम आणि मर्यादा व्यक्तीला देऊन अॅनोमीच्या स्थितीवरती नियंत्रण ठेवू शकतो. आता यांच्या सिद्धांताचा गाभा काय आहे पहा. दुर्खीम काय म्हणतो, धर्माची खरी समाजशास्त्रीय शक्ती अलौकिकतेमध्ये नाही. म्हणजे काय, धर्माला आपण जे म्हणतो की अलौकिक काहीतरी जगा वेगळं काहीतरी आहे धर्मामध्ये, तर त्याच्यामध्ये धर्माची समाजशास्त्रीय शक्ती नाही, तर सामूहिक जीवनाच्या सामाजिक शक्तीमध्ये समाजशास्त्राची शक्ती आहे. धर्माची जी खरी समाजशास्त्रीय शक्ती आहे तर ती धर्माच्या सामूहिक जीवनाच्या सामाजिक शक्तीमध्ये अस्तित्वामध्ये आहे. जे काय, सामूहिक जीवनाच्या सामाजिक शक्तीमध्ये म्हणजे काय, सामाजिक जीवन जे आहे तर त्याच्या सामाजिक शक्तीमध्ये धर्माची खरी समाजशास्त्रीय शक्ती आहे. व्यक्ती समाजापेक्षा लहान आहे आपल्याला माहिती आहे. जेव्हा व्यक्ती सामूहिकरित्या एकत्र येतात तेव्हा त्यांना स्वतःपेक्षा मोठी शक्ती अनुभवायला येते. म्हणजे काय, व्यक्ती जेव्हा सामूहिकरित्या एकत्र येतात, व्यक्ती जेव्हा सर्व एकत्र येतात तेव्हा त्या सर्व व्यक्तींना त्यांच्या स्वतःपेक्षा एक मोठी शक्ती अनुभवात येते. ही जी शक्ती आहे तर ती सामूहिक शक्ती, पवित्र शक्ती, प्रतीक, धार्मिक श्रद्धा, विधी, सामूहिक चेतना आणि सामाजिक एकात्मता अशी शक्ती आहे. कशी, सामाजिक शक्ती, सामूहिक शक्ती येते. त्याच्यामुळे काय, लोक पवित्र शक्ती, जेव्हा सर्व लोक एकत्र येतात तेव्हा ते आपल्यापेक्षा वरची कोणती तरी गोष्ट पवित्र आहे त्याच्यावरती विश्वास ठेवतात. म्हणजे काय, पवित्र शक्ती निर्माण होते. आता ही पवित्र शक्ती कोणतं तरी प्रतीक आहे. आता प्रतीकाला आपण धार्मिक श्रद्धा मानतो. आता धार्मिक श्रद्धा आल्या म्हणजे काय, धार्मिक श्रद्धांची काहीतरी विधी पार पाडावी लागते. जेव्हा विधी पार पाडली जाते तेव्हा ती विधी व्यक्तीच्या सामूहिक चेतनेमध्ये, समाजाच्या सामूहिक चेतनेमध्ये बसते.
आणि जेव्हा समाजाच्या सामूहिक चेतनेमध्ये ही जी विधी बसते किंवा या सर्व गोष्टी बसतात तेव्हा समाजामध्ये सामाजिक एकात्मता निर्माण होते. म्हणून धर्म जो आहे तो समाजाला स्वतःची जाणीव करून देतो आणि समाजाची पुनर्निर्मिती करतो. आता सिद्धांताचे महत्व काय पहा. टीका असून बाबा त्याने धर्माचा अभ्यास केला. धर्म खरा आहे की खोटा आहे, म्हणजे काय, या प्रश्नावरची धर्म समाजात काय कार्य करतो याच प्रश्नाकडे समाजशास्त्रीय वळला. म्हणजे काय झालं बा, दुर्कीम यांनी धर्माचा अभ्यास कसा केला की धर्म समाजामध्ये नेमकं कार्य काय करतो, धर्म समाजामध्ये नेमकं फंक्शन काय करतो. त्यांनी असं म्हटलं का धर्म खरा आहे की खोटा आहे, याच्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही. त्यांनी काय प्रश्न उपस्थित केला की धर्म जो आहे तो समाजामध्ये काय कार्य करतो. त्यांनी ज्या पुढील संकल्पना आहेत, सॅक्रेड, प्रोफेन, रिच्युअल, कलेक्टिव्ह एफर्निझम, कलेक्टिव्ह रिप्रेझेंटेशन, या सर्व ज्या संस्था आहेत, या सर्व ज्या संकल्पना आहेत तर त्यांच्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी त्यांनी धर्माचा अभ्यास केला. आता दुर्कीमचा धर्म आणि समाज टीका कोणते पहा. वेबर काय म्हणतात की दुर्कीमने धर्माला फक्त समाजाचे उत्पादन मानले आणि सामाजिक ऐक्यावर जास्त भर दिला. दुर्कीम यांनी काय केलं, धर्माला समाजाचे उत्पादन मानले, समाजाचे काय मानले, उत्पादन, म्हणजे समाजामध्ये धर्म उत्पादित होतो आणि फक्त सामाजिक ऐक्य याच्यावरती भर दिला. पण वेबर काय म्हणतो, धर्म सुद्धा जो आहे तो समाजावर प्रभाव टाकतो. म्हणजे काय, धर्माला समाजाचे उत्पादन म्हणजे काय, समाजामध्ये धर्म निर्माण होतो, परंतु धर्म सुद्धा समाजावरती काय टाकतो, प्रभाव टाकतो आणि सामाजिक परिवर्तन घडवू शकतो. बघितलंय ना आपण की धर्म काय करतो, समाजावरती प्रभाव टाकतो. धर्म संस्था जी आहे तर ती अनेकदा राज्य संस्था, अर्थसंस्था या सर्व संस्थांना काय करत असते, नियंत्रणामध्ये ठेवत असते. मार्क्स काय म्हणतात की धर्म जो आहे तो सामाजिक आणि आर्थिक विषमतेचा परिणाम आहे. मार्क्स काय म्हणतात, धर्म काय आहे, जी सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे याचा काय आहे, परिणाम आहे. धर्म विद्यमान वर्ग व्यवस्था टिकवून ठेवण्यास काय करतो, मदत करतो. विद्यमान जी वर्ग व्यवस्था आहे शोषणकारी तर ती टिकून ठेवण्यास धर्म मदत करतो. दुर्कीम मात्र धर्माच्या फक्त सामाजिक एकात्मतेच्या भूमिकेवरती अधिक भर देतो. पुढचं ब्रॉविन्स्लॉ मेलिनोव्स्की, म्हणजे काय, मेलिनोव्स्की काय म्हणतो की दुर्कीमने समाजावरती अधिक भर दिला. दुर्कीमने काय केलं, समाजावर अधिक भर दिला. धर्म जो आहे तर तो व्यक्तीच्या मानसिक गरजा पूर्ण करण्याचे कार्य सुद्धा करतो. दुर्कीम यांनी समाजावरती अधिक भर दिला, परंतु धर्म जो आहे तर तो व्यक्तीची एक मानसिक गरज पूर्ण करण्याचं कार्य सुद्धा करतो. विशेषतः संकटाच्या काळामध्ये, भीतीच्या काळामध्ये, मृत्यूच्या वेळी, या सर्व वेळी धर्म काय करतो, व्यक्तीची मानसिक गरज पूर्ण करतो. पुढचं पीटर बर्जर काय म्हणतो, धर्माला फक्त समाजाचे प्रतिबिंब मानता येत नाही. धर्माला आपण फक्त एक समाजाचे प्रतिबिंब म्हणून धर्माला मानू शकत नाही, तर धर्म लोकांना जीवन आणि वास्तव समजून घेण्यासाठी अर्थ आणि मूल्यांची चौकट देतो. धर्माला फक्त आपण एक समाजाचे प्रतिबिंब मानू शकत नाही. का, कारण की धर्म काय करतो, लोकांना जीवन आणि वास्तव या समजून घेण्यासाठी काहीतरी अर्थ आणि काहीतरी मूल्य यांची काय देतो, चौकट प्रदान करतो. म्हणून काय, धर्म हा समाजाचे प्रतिबिंब आपण मानू शकत नाही असं पीटर बर्जर म्हणतात. पुढचं आहे ब्रायन विल्सन. दुर्कीमने धर्म सामाजिक एकात्मता वाढवते असं मानले. दुर्कीम यांनी काय सांगितलं की धर्म काय करतो, समाजामध्ये सामाजिक एकात्मता वाढवतो, परंतु आधुनिक समाजामध्ये धर्मनिरपेक्षता, धार्मिक प्रभावामध्ये घट पाहता धर्म जो आहे तो नेहमीच सामाजिक एकात्मता निर्माण करतो असं नाही. आधुनिक समाजामध्ये आपल्याला धर्मनिरपेक्षता पाहायला मिळते. धार्मिक प्रभाव जो आहे तर तो त्याचा घट झालेली दिसते, त्याची कमतरता झालेली दिसते. त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो की धर्म जो आहे तर तो नेहमीच सामाजिक एकात्मता निर्माण करण्याचं कार्य समाजामध्ये करू शकत नाही. आणि धार्मिक पुनरुत्पादन सुद्धा होते ना, धार्मिक रिवायवलिझम सुद्धा होते. पुढचं प्रमुख सामान्य टीका. दुर्कीमने सामाजिक ऐक्यावर जास्त भर दिला. संघर्ष, विषमता, व्यक्तीचा अनुभव, धर्मामुळे निर्माण होणारे जे विभाजन आहे याच्याकडे त्यांनी काय केलं, कमी लक्ष दिलं. आता दुर्कीमचा धर्म आणि समाज सिद्धांताची समकालीन प्रासंगिकता काय पहा. पहिला, धर्म सामाजिक एकात्मता निर्माण करतो. आता आजच्या काळामध्ये कसं आहे पहा, सामायिक ज्या श्रद्धा असतात, धार्मिक विधी असतात, आज सुद्धा लोकांना एकत्र आणतात आणि किंवा समूहाची ओळख निर्माण करतात. उदाहरणार्थ कुंभमेळा, कुंभमेळ्याच्या वेळेत लोक एकत्र येतात ना. दुसरं, सामूहिक विधींमधून सामूहिक उत्साह. काय, ज्या सामूहिक विधी लोक पार पडतात त्याच्यामधून काय, सामूहिक उत्साह. आजच्या काळामध्ये कसं आहे पहा, तीव्र सामायिक अनुभव समूहातील सदस्यांमध्ये भावनिक ऊर्जा निर्माण करू शकतो. तीव्र सामायिक अनुभव म्हणजे काय, सर्व लोकांचा जो अनुभव आहे तर तो समूहामधील सदस्यांमध्ये एक भावनिक ऊर्जा निर्माण करतो आणि समूहाशी असलेले नाते मजबूत करतो. उदाहरणार्थ गणेश चतुर्थीमध्ये समुदाय सामूहिक पूजा करतो, मिरवणुका, संगीत, विसर्जन या समारंभामध्ये सर्व लोक काय होतात, सहभागी होतात. याच्यामुळे काय, सामायिक भावनिक अनुभव समुदायामध्ये बंधने निर्माण करू शकतो. पुढचं पवित्र आणि अपवित्र यांच्यातील फरक. आजही समाजामध्ये काही वस्तू ज्या आहेत किंवा ठिकाणे, वस्तू
व्यक्ती, प्रतीक यांना विशेष आदर दिला जातो. उदाहरणार्थ भारतीय राष्ट्रध्वज धार्मिक जरी नसला तरी तो एक पवित्र राष्ट्रीय प्रतीक मानला जातो आपल्यामध्ये. त्याचा अनादर केला तर तीव्र नैतिक प्रतिक्रिया उमटते आपल्या भारतामध्ये किंवा कोणत्याही देशामध्ये. म्हणजे काय, दूरकिमांचा पवित्र आणि सामान्य वस्तूमधील भेद याच्यातून आपल्याला दिसतो. पुढचा आहे धर्म सामाजिक नियम आणि नैतिकता निर्माण करतो. धर्म काय करतो, सामाजिक नियम आणि नैतिकता निर्माण करतो. धार्मिक परंपरा आज सुद्धा कर्तव्य, दान, कुटुंब, विवाह, योग्य अयोग्य याचं वर्तन याविषयी कल्पनांवर काय करतो, प्रभाव टाकत असतो. इस्लाम मधील जकात दान करण्याची जी संस्थात्मक व्यवस्था आहे ती निर्माण करते. इस्लाम मध्ये जकात दान करण्याची संस्थात्मक व्यवस्था निर्माण करते. तर शीख धर्मामध्ये लंगर समानता, इतरांची सेवा या गोष्टींना प्रोत्साहन दिलं जाते. इस्लाम मध्ये जकात दान करणे किंवा मग शीख मध्ये लंगर समानता या सर्व गोष्टी काय आहे, समाजामध्ये नियम आणि नैतिकता निर्माण करण्याचं कार्य धर्म करते. धर्म सामूहिक ओळख निर्माण करते किंवा मजबूत करते. आजची विविधता, वाढती विविधता आणि जागतिकीकरणाचा काळ ह्याच्यामध्ये धर्म व्यक्तीच्या ओळखीचा महत्वाचा स्रोत आहे. उदाहरणार्थ पगडी, कला यासारखी शीख धार्मिक प्रतीके जे आहे तर ते विविध देशांमध्ये राहणारे जे व्यक्ती आहेत तर त्यांना मजबूत सामूहिक ओळख आणि सांस्कृतिक स्वातंत्र्याची भावना देऊ शकतात. पुढचा आहे धार्मिक विधी आणि सामाजिक एकात्मता. विधी काय करतात, जीवनातील महत्वपूर्ण संक्रमणाचे टप्पे दर्शवतात आणि व्यक्तींना त्याच्या समुदायाशी जोडतात. आता विवाह, अंत्यसंस्कार, नामकरण समारंभ, कुटुंब आणि समुदायाला काय करतात, ते एकत्र आणतात आणि परस्पर संबंधित आणि सामायिक संस्कृती या मूल्यांची काय करतात, ते पुनर्पुष्टी करतात. संकटाच्या काळामध्ये धर्म अर्थाने आधार प्रदान करतो. कोविडच्या काळामध्ये धार्मिक समुदायांनी ऑनलाईन प्रार्थना, परस्पर मदत, अन्न वाटप या साऱ्या गोष्टी केल्या. समाज स्वतः पवित्र बनवू शकतो. राष्ट्रवाद, क्रांतिकारी चळवळी, मोठ्या क्रीडा स्पर्धा दूरचिमण्या धर्माशी जोडलेल्या विधी, प्रतीके आणि सामूहिक भावनांसारख्या भावना निर्माण करू शकतात असं ते म्हणतात. या सर्व गोष्टी आजच्या काळामध्ये आपल्याला दूरचिमण्याचा सिद्धांत आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला रिलेव्हंट दिसत आहे. आता हे पुढे पण आहे, हे एवढं इम्पॉर्टंट नाही पण आहे, ठीक आहे. धर्म सामाजिक नियंत्रणाचे साधन आहे. आजच्या काळामध्ये मद्यपान, आहार, लैंगिकता, कुटुंबीय जबाबदाऱ्या, दान धर्म या सर्व गोष्टी धार्मिक शिकवणी व्यक्तीच्या वर्तनावरती काय करतो असतात, नियंत्रण राखत असतात. धर्म आधुनिकतेशी जोडलेला आहे. ऑनलाईन पूजा, धार्मिक कार्यक्रम, सोशल मीडियावरील धार्मिक प्रभाव, इन्फ्लुएन्सर्स हे काय डिजिटल समाजाशी धर्म जोडलेला आहे. या सर्व गोष्टी आपल्याला दिसतील. अशा प्रकारे आपला जो सिद्धांत होता दूरचिमण्यांचा, रिलिजन अँड सोसायटी, धर्म आणि समाज, तर तो इथे संपलेला आहे. अशा प्रकारे एमाईल दुर्कीम यांचे जे सर्व सिद्धांत होते तर हे आपल्या इथं संपलेले आहे. म्हणजे 2 थिंकर आपले संपले, कार्ल मार्क्स आणि आता दुसरा एमाईल दुर्कीम. तिसरा आपला थिंकर आता आपण उद्यापासून करतो आहे मॅक्स वेबर. अशा प्रकारे आपण सर्व जे थिंकरची थिरीज आहे तर ती आपण कंप्लीट करू. त्यासाठी तुम्ही सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. त्याच्यामुळे काय होईल, मला अजून व्हिडिओ बनवण्याची एक उत्स्फूर्तता निर्माण होईल. त्याच्यामुळे काय, तुम्ही तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.